विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका भारतीय राज्यघटनेतील एका कलमेसंदर्भात चर्चा करणार आहोत, ज्या कलम 370 बाबत. तर जनरली आपण खूप दिवसापासून ऐकतो की कलम 370 जे की जम्मू काश्मीरला विशेष तरतुदी देण्यासंदर्भाचं हे कलम होतं. शिवाय त्याच्यासोबत आणखीन एक आहे आर्टिकल 35A किंवा 35A, जे की आत्ताच ऑगस्ट 2019मध्ये या दोन्ही आर्टिकल किंवा कलम काय करण्यात आले असतील तर रद्द करण्यात आलेले आहेत. नक्की कलम 370 आणि 35A काय आहेत किंवा भारतीय राज्यघटनेत असलेल्या एकूण कलमापैकी बहुचर्चित असलेल्या किंवा वादग्रस्त असलेल्या कलमा काय होत्या. आता एकंदरीत मुख्यत्वे विचार केला तर भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यामध्ये कलम 370 किंवा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कलम 370 रद्द करण्याबद्दलचा मुद्दा एक त्यांनी मांडला होता, जे की आम्ही केंद्रामध्ये सरकारमध्ये आलो तर आम्ही काय करू, कलम 370 रद्द करू. आता नक्की जनरली कलम 370 काय आहे. जर एकंदरीत भारताच्या किंवा स्वतंत्रोत्तर भारताचा विचार केला, जेव्हा भारताला स्वातंत्र्य दिलं जात होतं तेव्हा एकंदरीत 565 संस्थाने भारतामध्ये जवळपास काय होते, अस्तित्वात होते. आणि विशेष म्हणजे जुलै 1947ला जेव्हा इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 संमत झाला, त्यावेळेस ब्रिटिशांनी काय केलं होतं तर भारतातल्या प्रत्येक संस्थानांना एक 3 पर्याय दिले होते. एकतरी ते काय करू शकत होते, स्वतंत्र राहू शकत होते, किंवा दुसरी गोष्ट अशी होती की ते भारतामध्ये सामील होऊ शकत होते, किंवा तिसरी बाब अशी होती की ते पाकिस्तानमध्येही सामील होऊ शकत होते. म्हणजे या 565 संस्थानासमोर काय होतं तर प्रत्येकांना एक वेगवेगळा पर्याय दिला होता. तुम्ही एकतरी भारतातही जाऊ शकतात किंवा पाकिस्तानमध्येही जाऊ शकतात किंवा स्वतंत्र राज्य किंवा प्रांत म्हणून सुद्धा काय करू शकतात, राहू शकतात. मग आता एकंदरीत या 565 संस्थानापैकी बहुचर्चित किंवा हे एकमेव जम्मू काश्मीर चर्चेमध्ये असण्याचं कारण काय असेल, या संदर्भातची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मग आता विशेष तरतुदी किंवा विशेष प्रावधान जर जम्मू काश्मीरसाठी असतील तर ते आहेत कलम 370 मध्ये, आणि सर्वात चर्चेमध्ये होती ती मात्र कलम 370च राहिली होती. आता एकंदरीत आपण जम्मू काश्मीरचा अभ्यास करण्यापूर्वी किंवा आर्टिकल 370 सुरू करण्यापूर्वी भारतामध्ये जम्मू काश्मीर ज्या पद्धतीनं समावेश करून घेण्यात आला त्याचा अगोदर आपण थोडक्यात अभ्यास पाहूया. मग तो ऐतिहासिक पार्श्वभूमीमधून असेल किंवा त्याच्या राजकीय पार्श्वभूमी असेल. म्हणजे एकंदरीत जम्मू काश्मीर राज्यासाठी ज्या कुठल्या भारताच्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस सुरू झाल्या आणि त्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेसमधून कलम 370 आली, त्याच्यानंतर 35A आली. मग नक्की या कलमाचा विचार काय आहे किंवा या नक्की कलम कोणत्या तरतुदी करत होत्या, ज्याला आपण म्हणतो की आत्ता जम्मू काश्मीर राज्याला विशेष तरतुदी होत्या. तर नक्की या विशेष तरतुदी काय होत्या आणि जम्मू काश्मीर राज्य भारतातल्या अन्य राज्यापेक्षा वेगळा कसा काय असू शकतो. बरोबर आहे, म्हणजे भारतातल्या कोणत्याच राज्याला स्वतंत्र राज्यघटना नव्हती, पण जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्यघटना होती. शिवाय भारतातल्या कोणत्याच राज्याला स्वतंत्र असा स्वतःचा ध्वज नव्हता, तरीही जम्मू काश्मीरला स्वतंत्र ध्वज होता. मग या सगळ्या गोष्टी जम्मू काश्मीरसाठीच का, भारतातल्या अन्य राज्यासाठी का नाहीत, याचाही आपल्याला आजच्या याच्यामध्ये अभ्यास करावायचा आहे. आणि आत्ता जे कुठलं ऑगस्ट 2019मध्ये या संदर्भाचं विधेयक सादर करण्यात आलेलं आहे, जे की जम्मू अँड काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट 2019 या नावाने ते संमत सुद्धा करण्यात आलेला आहे. मग या अंतर्गत आता काय घडलं असेल, म्हणजे कलम 370 रद्द झालेली आहे. ओके, तर कलम 370 रद्द करण्यात आली. या अगोदर कलम 370 काय आहे किंवा भारतीय राज्यघटनेत कलम 370 कशी आली किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 370 आणण्यामागली नक्की पार्श्वभूमी काय होती, मग ते विशेष तरतुदी कधी झाल्या किंवा विशेष तरतुदी म्हणण्याचं कारण काय ठरलं, या संदर्भातचा जो आवाका आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर अगोदर क्लिअर करणार आहोत. आता एकंदरीत तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ इंडिया किंवा भारताचं एकीकरण थोडक्यात. ओके, जे की 565 संस्थाने होती म्हटलो मी. आता या 565 संस्थानापुढे मी काय म्हटलं की तुम्हाला त्यांच्याकडे 3 पर्याय उपलब्ध होते. आता या 3 पर्यायापैकी 565 संस्थानाकडे 3 पर्याय होते, ज्यापैकी पहिला पर्याय कोणता होता, एकतरी ते भारतामध्ये येऊ शकत होते, किंवा दुसरी गोष्ट काय होते ते पाकिस्तानमध्ये जाऊ शकत होते, किंवा ते स्वतः इंडिपेंडंट राहू शकत होते. म्हणजे ते भारतातही जाणार नाहीत आणि पाकिस्तानमध्ये जाणार नाहीत. मग आत्ता ब्रिटिश सरकारने काय घोषित केलं होतं की जुलै 1947मध्ये एक कायदा पास केला, जे की इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट किंवा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि त्यामध्ये सरळ ब्रिटिशांनी असं मेन्शन केलं की काही जरी झालं तरी आम्ही काय करू, 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर भारत सोडू. मग 15 ऑगस्ट 1947 पर्यंत जे कुठले 565 संस्थाने होते त्यापैकी बरेच संस्थानं भारतामध्ये समावेश झाले होते, पण असे 3 संस्थाने होते जे की 15 ऑगस्ट 1947च्या नंतर सुद्धा किंवा या दिवशी सुद्धा भारतामध्ये समाविष्ट झाले नव्हते. त्यापैकी एक आहे जुनागड, दुसरं संस्थान आहे जम्मू आणि काश्मीर किंवा जम्मू काश्मीर, आणि तिसरं संस्थान जर कोणतं असेल तर ते मात्र हैदराबाद. हे 3 संस्थानं आहेत जे की अद्याप भारतामध्ये किंवा पाकिस्तानमध्ये सुद्धा काय झाले नव्हते, समाविष्ट झाले नव्हते. आता
जुनागड असेल किंवा हैदराबाद असेल, या दोघांच्याही समावेशनाबाबतीच्या स्टोऱ्या किंवा कहाण्या काय आहेत तर वेगळ्या आहेत, आणि यापेक्षा जम्मू काश्मीरची कशी आहे तर वेगळी आहे. आता जम्मू काश्मीरची वेगळी असण्याचं कारण काय आहे तर जम्मू काश्मीर सद्यस्थितीला किंवा जम्मू काश्मीर सध्या याचा जर भौगोलिक विचार केला तर जम्मू काश्मीर भारत आणि पाकिस्तान दोन्हीच्या मध्ये येणारा प्रदेश होता. पण जुनागडच्या बाबतीत तसं नव्हतं किंवा हैदराबादच्या बाबतीत सुद्धा भौगोलिक प्रदेश किंवा कसा होता तर तो पाकिस्तानपासून विभक्त होता. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होती, जेव्हा हे संस्थानं खालसा होत होते किंवा जेव्हा हे संस्थानं कोणत्या तरी देशामध्ये काय होत होते विलीन होत होते, तेव्हा भारताचा जो कुठला स्टँड होता किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो स्टँड होता, भारताच्या सरकारला त्या प्रदेशामध्ये कोणत्या धर्माचे लोक राहतात याच्याशी कोणताही संदर्भ नव्हता. कारण भारत कसा होता तर तो मात्र धर्मनिरपेक्ष होता. मग त्या प्रदेशामध्ये कोणत्या समाजाचे लोक असतात याच्याशी काही संबंध नाही आहे. पण बॅरिस्टर जेनाचा स्टँड असा होता की ज्या प्रदेशामध्ये मुस्लिम लोकसंख्या आहे, ओके, ज्या प्रदेशामध्ये मुस्लिम लोकसंख्या आहे तो प्रदेश कोणाचा असेल तर तो मात्र पाकिस्तानचा असेल, किंवा तो प्रदेश कोणामध्ये आला पाहिजे तर तो मात्र पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाला पाहिजे, असा स्टँड कोणाचा होता तो मात्र बॅरिस्टर जीनाचा होता. आता एकंदरीत आत्ता जम्मू काश्मीर ची स्थिती समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला जुनागड आणि हैदराबाद या दोन संस्थानांची काय करावं लागेल, भारतामधलं विलिनीकरण प्रक्रिया समजून घ्यावी लागेल. याचं कारण असं आहे की जुनागडची जुनागडची विलिनीकरण प्रक्रिया आणि हैदराबादची विलिनीकरण प्रक्रिया या ज्या दोन घटना होत्या, या दोन घटनांच्या दरम्यान जी कुठली घटना घडली होती ती घटना जर कोणा संदर्भात असेल तर ती मात्र जम्मू काश्मीरच्या बाबतीत होती. आता पहिल्यांदा आपण काय करू तर पहिल्यांदा आपण जुनागडच्या बाबतीतचा अभ्यास करू. आता जुनागडच्या बाबतीत जर विचार करावा झाला तर जुनागडच्या बाबतीत एक गोष्ट अशी होती की जुनागडचा राजा महताब खान जो की धर्माने कसा होता मुस्लिम होता, आणि जुनागडची प्रजा कोणती होती तर ती मात्र जुनागडची प्रजा ही हिंदू होती. आता एकंदरीत महताब खानने काय केलं होतं तर 15 सप्टेंबर 1947ला, ओके, 15 सप्टेंबर 1947ला महताब खानने इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवरती स्वाक्षरी केली होती. पण कुणासोबत तर पाकिस्तानमध्ये विलीन होण्यासाठी 15 सप्टेंबर 1947ला महताब खानने पाकिस्तानला संमती दिली होती. आता एकंदरीत जर विचार केला भौगोलिकदृष्ट्या तर जुनागड आणि पाकिस्तान म्हणजे जुनागड पाकिस्तानमध्ये विलीन होणं शक्य नव्हतं किंवा पाकिस्तान आणि जुनागड एकत्र करणं किंवा त्यांना जोडणं शक्य नव्हतं. मग ते हवाई मार्ग असो किंवा रस्ते असो किंवा वाहतूक असो किंवा आणखीन जलमार्ग असो, कारण एकंदरीत यांच्या दरम्यान म्हणजे जुनागड आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान जर कुणाचा प्रदेश येत असेल तर यांच्या दरम्यान भारताचा प्रदेश येत होता. म्हणजे यांचं एकंदरीत ट्रान्सपोर्ट किंवा संचार कुणामार्फत करावा लागत होता किंवा कुणाच्या परवानगीनं करावा लागत होता तर तो मात्र भारताच्या परवानगीने करावा लागत होता. म्हणजे जुनागड प्रॅक्टिकल लेवलला किंवा लॉजिकल लेवलला जरी विचार केला तर जुनागड पाकिस्तानमध्ये समाविष्ट होणं अशक्य गोष्ट होती. पण राजाने काय केलं महताब खानने जुनागड पाकिस्तानमध्ये विलीन होण्याची घोषणा कधी केली 15 सप्टेंबर 1947ला. मग महताब खानच्या विरोधामध्ये जुनागडच्या प्रजेनं काय केलं असेल तर तो मात्र विद्रोह घडवून आणला, आणि जेव्हा जुनागडच्या राजाच्या विरोधामध्ये विद्रोह घडवून आणण्यात आला तेव्हा मात्र जुनागडचा राजा जर कुठे पलायन केला असेल तर जुनागडच्या राजाने जुनागड सोडून पाकिस्तानमध्ये पलायन केलेला होता. मग एकंदरीत तत्कालीन समयी जुनागडचे पंतप्रधान, ज्यांना आता पंतप्रधान म्हणले तरी काही अडचण नाही, शाहनवाज भुट्टो हे पंतप्रधान होते. आणि राजाने जेव्हा जुनागडमधनं पलायन केलं तेव्हा या शाहनवाज भुट्टोने एक काम केलं, आणि शाहनवाज भुट्टोने जर काय काम केले असतील तर शाहनवाज भुट्टोने असं भारतीय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला एक पत्र लिहिलं, आणि त्या पत्रामध्ये असं सांगितलं की बाबा जुनागड जो कुठला प्रदेश आहे हा जुनागड प्रदेश भारतामध्ये विलीन करून घ्यावा. आता जनरली तत्कालीन समयी भारताच्या विलिनीकरणाच्या काळामध्ये किंवा एकीकरणाच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल कोणाचा होता तो मात्र सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांच्यासोबत असलेले तत्कालीन गृहसचिव व्ही.पी. मेनन या दोघांचा महत्त्वाचा रोल होता, जे की एकत्र भारताला त्यांनी काय केले किंवा या 565 संस्थांपैकी बहुतांश संस्थांना भारतामध्ये सामील करून घेण्यात त्यांचा सर्वात महत्त्वाचा रोल राहिलेला आहे. आता एकंदरीत असं होतं की याच्या अगोदर जे कुठले भारतामध्ये संस्थानं समाविष्ट करून घेण्यात आले होते ते काही सर्वच जनमत संग्रहाच्या आधारावरती घेण्यात आले होते का? नाहीये. किंवा सर्वच काही ठिकाणी कारवाया करण्यात आल्या होत्या का? असेही नाही. काही राजे स्वतःहून भारतामध्ये सामील झाले, काहींना धमक्या सुद्धा द्याव्या लागल्या होत्या. असे काही प्रदेश आहेत की त्या प्रदेशावरती भारताने कब्जा केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की आपण विसरतो 1947ला भारत पूर्ण स्वतंत्र होत होता, म्हणजे पोर्तुगाल वगैरे जात नव्हते. भारतामधनं फ्रेंच जात होता का? अजिबात जात नव्हता. भारतातनं 1947ला फक्त ब्रिटनच जात होता, बाकी कोणताही परराष्ट्र जात नव्हता. मग आता एकंदरीत जर विचार केला तर जुनागडच्या बाबतीत असंच झालं. मग आता प्रत्येक क्षेत्रावर भारत कब्जा करतोय असं वाटण्यापेक्षा इथलं एक विशेष गोष्ट अशी होती की जुनागडची प्रजा
ही भारतामध्ये सामील होण्याच्या दृष्टिकोनातून होती. म्हणजे सरदार पटेलांना असं वाटलं की जुनागडसुद्धा कब्जा करण्यापेक्षा काय करू आपण, तिथं प्लेबिसाईड किंवा जनमत संग्रह घ्यावा. मग इथे जनमत संग्रह घेण्यात आला आणि जुनागडच्या एकूण प्रजेपैकी 99% प्रजेनं काय म्हणली की आम्हाला भारतामध्ये समाविष्ट व्हायचं आहे. आणि त्यानंतर मग जुनागड जनमत संग्रहाच्या द्वारे काय करण्यात आला आहे तर भारतामध्ये सामील करून घेण्यात आलेला आहे. पण ही सुरुवात कधी झाली होती ती मात्र 15 सप्टेंबर 1947ला जुनागडच्या बाबतीत सुरुवात करण्यात आली होती. आता यानंतर दुसरं स्टेट आहे ते जर कोणतं असेल तर ते मात्र आहे हैदराबाद संस्थान. ओके, आता हैदराबाद संस्थानाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य काय असेल तर हैदराबाद संस्थानाने नोव्हेंबर 1947मध्ये भारतासोबत एक ॲग्रीमेंट केली होती, ज्या ॲग्रीमेंटला म्हणतात स्टँड स्टील ॲग्रीमेंट. आणि ही स्टँड स्टील ॲग्रीमेंट किती वर्षासाठी होती तर ती मात्र 1 वर्षासाठी करण्यात आलेली होती. आता स्टँड स्टील ॲग्रीमेंट म्हणजे काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो की स्टँड स्टील ॲग्रीमेंटमध्ये ज्या सरकारसोबत, म्हणजे हैदराबाद म्हणजे कोण आहे तर हैदराबादमध्ये निजाम आहे. ओके, तर निजाम आणि भारत सरकार यांच्यामध्ये एक स्टँड स्टील ॲग्रीमेंट झाली आणि त्या स्टँड स्टील ॲग्रीमेंटमध्ये असं सांगण्यात आलं की इथून पुढे 1 वर्ष निजाम सरकार असेल किंवा भारत सरकार असेल दोन्ही सरकार कोणतीही कारवाई करणार नाहीत. म्हणजे इथून पुढे नोव्हेंबर 1948 पर्यंत भारत सरकार ही हैदराबाद बाबतीत काय असेल शांत असेल आणि हैदराबाद सरकारसुद्धा काय असेल ना पाकिस्तानमध्ये जाईल ना भारतामध्ये जाईल, कसा असेल तर तो सुद्धा शांत असेल. नोव्हेंबर 1947ला ही स्टील स्टँड ॲग्रीमेंट कोणासोबत झाली, हैदराबाद सोबत झाली. मग आता एकंदरीत जर विचार केला की जुनागडच्या बाबतीतचा जो संबंध होता ती जुनागडची घटना कधीची होती तर सप्टेंबर 1947 आणि हैदराबाद संस्थानाची घटना कधीची आहे तर ती मात्र नोव्हेंबर 1947. आणि च्या संदर्भ कालावधी म्हणजे कधी तर तो मात्र ऑक्टोबर 1947मध्ये जी घटना घडली होती किंवा ज्या राज्याबाबतीत किंवा संस्थानाबाबतीत घटना घडली होती ती घटना जर कोणाबाबतीत असेल तर ती मात्र जम्मू काश्मीरच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे एकंदरीत जम्मू काश्मीरच्या बाबतीत जे कुठले विशेष प्रावधान किंवा इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवरती ज्या स्वाक्षऱ्या आहेत त्याची एकूण परिस्थिती किंवा तत्कालीन समयी जे कुठली परिस्थितीवरती आधारित निर्णय होते त्याच्यासाठी थोडक्यात ही पार्श्वभूमी सांगितलेली आहे की जम्मू काश्मीर बाबतीत जे निर्णय घेण्यात आलेले आहेत किंवा ज्या घटना घडलेल्या आहेत जम्मू काश्मीरच्या बाबतीत वैयक्तिक तर त्याला थोडंफार का असेना पण सप्टेंबर 1947मध्ये जुनागडच्या बाबतीत घडलेली घटना आणि त्यानंतर नोव्हेंबर 1947च्या दरम्यान हैदराबाद बाबतीत घडलेली घटना या दोन घटनांचा काही ना काही काय आहे इम्पॅक्ट आहे. आणि च्या दरम्यान म्हणजे ऑक्टोबर 1947मध्ये घटना कोणाबाबतीत घडली असेल तर ती मात्र जम्मू काश्मीरच्या बाबतीत घडलेली आहे. आता कालांतराने जुनागड भारतामध्ये आला, पुन्हा सप्टेंबर 1948मध्ये हैदराबादही आला. हैदराबादची एक वेगळी कहाणी आहे. आत्ता फक्त आपण रेफरन्स पिरियड धरायचा आहे म्हणून काय केलेलं आहे हैदराबादचा उच्चार आपण इथे केलेला आहे. या संदर्भामध्ये कोण आहे तर जम्मू काश्मीर आहे. आजच्या या लेक्चरमध्ये भारताच्या पूर्ण एकीकरणाचा अभ्यास आपण पाहणार नाहीत, तर फक्त काय करणार आहोत फक्त जम्मू काश्मीर भारतामध्ये कसा आला याचा अभ्यास आपण थोडक्यात करणार आहोत. आत्ता म्हटल्यासारखं की जुनागड, जम्मू काश्मीर आणि हैदराबाद हे 3 संस्थानं अद्याप भारतामध्ये आले नव्हते. मग आता यापैकी जेव्हा हैदराबादचा विषय येतो तर हैदराबादच्या बाबतीत गोष्ट सांगत असताना अशी आहे की हैदराबादचा राजा हरिसिंग जो की धर्माने कसा होता तर राजा हरिसिंग हिंदू होता. ओके, आणि तिथली जी प्रजा होती ती प्रजा जर कोणती असेल तर ती प्रजा मात्र मुस्लिम बांधव होते. आता एकंदरीत राजाला एकतरी भारतामध्येही यायचं नव्हतं आणि पाकिस्तानमध्येही यायचं नव्हतं. आता याचं कारण काय होतं, जर राजा भारतामध्ये आला तर भारताचा क्लिअर आउट मत आहे किंवा भारताचा स्पष्ट स्टँड आहे की भारत धर्मनिरपेक्ष राज्य असेल आणि भारत कसा असेल लोकशाही देश असेल म्हणजे डेमोक्रॅटिक असेल. मग लोकशाही देशामध्ये राजाला महत्त्व असणार आहे का, राजा या पदाला किंमत उरणार आहे का, अजिबात उरणार नाही. म्हणजे राजा हरिसिंगला असं वाटायचं की जर मी भारतात गेलो तर राजा नावाला काही पद उरणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट होती जर मी पाकिस्तानमध्ये गेलो, ओके, दुसरी गोष्ट अशी होती की जर मी पाकिस्तानमध्ये गेलो तर पाकिस्तान स्वतःला काय घोषित करते इस्लामिक स्टेट किंवा मुस्लिम राज्य, बरोबर आहे. आता राजा हरिसिंग धर्माने कोणते आहेत हिंदू. आता जर इस्लामिक स्टेटमध्ये राजा हरिसिंग यांनी समावेश केला तर राजा हरिसिंगचं तिथे काही पोझिशन किंवा पद उरणार आहे का तर तिथेही काही पद उरणार नाही. मग राजा हरिसिंगने या दोन्ही गोष्टीचा विचार केल्यानंतर एक गोष्ट अशी ठरवली की आपण पाकिस्तानमध्येही जायचं नाही आणि भारतामध्येही राहायचं नाही, तर आपण काय करायचं स्वतंत्र राहायचं.
मग आता जनरली याच्या मागला स्टँड असा होता की आपल्याला एकतरी भारतात गेलो तरी आपलं पद जाणार आहे आणि पाकिस्तानमध्ये गेलं तरी आपलं पद जाणार आहे, मग आपण राहायचं कसं इंडिपेंडंट. मग आता माउंटबॅटनचं म्हणणं असं होतं की जर 1 जून 1947 माउंटबॅटनची आणि राजा हरिसिंगची एक भेट झाली होती. ओके, याचा आपण थोडक्यात परत रेफरन्स घेणारच आहोत. पण आता बॅरिस्टर जीनाचं मत असं होतं जसं की जुनागडमध्ये काय झालं होतं राजा. मग आता मुद्दा येतो तो मात्र राजा हरिसिंगच्या बाबतीत. आता लॉर्ड माउंटबॅटन यांचं म्हणणं असं होतं की जम्मू काश्मीर स्वतंत्र प्रदेश म्हणून राहू शकत नाही, कारण का वरती कोण आहे पाकिस्तान आणि खालती कोण आहे तर भारत, आणि या दोन्हीच्या मध्ये कोण असेल तर तो मात्र जम्मू काश्मीर आहे. आता हे दोन्हीही देश एकमेकांचे शत्रू देश आहेत असा उल्लेख माउंटबॅटनने केला सुद्धा होता, आणि दोन शत्रू राष्ट्रांच्या मध्ये एक प्रदेश स्वतंत्र असू शकत नाही, हे माउंटबॅटनचं एक लॉजिकल मत होतं. पण राजा हरिसिंग यांना त्याच्याशी काही संबंध नव्हता. राजा हरिसिंगचा संबंध काय होता, फक्त मला राजा राहायचे, बाकी काही का असेना, मला माझं जम्मू काश्मीर कसं हवं आहे, स्वतंत्र हवं आहे किंवा मला वैयक्तिक हवं आहे. मग आता जनरली राजा हरिसिंग आणि लॉर्ड माउंटबॅटन यांची एक भेटसुद्धा पार पडली होती, आणि ही भेट जर कधी झाली असेल तर ती मात्र जून 1947 राजा हरिसिंग आणि लॉर्ड माउंटबॅटन यांच्यामध्ये एक भेट झाली होती. आणि तत्कालीन समयी लॉर्ड माउंटबॅटन यांनी राजा हरिसिंग यांना थोडीशी हिंटसुद्धा दिली होती. तत्कालीन समयी बोलत असताना पहिल्यांदा राजा हरिसिंगला जेव्हा भेट झाली लॉर्ड माउंटबॅटन यांची, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं जर तुम्ही भारतामध्ये समावेश झालात तर काय करेल, पाकिस्तान याच्यावरती आक्षेप घेईल आणि याच्या विरोधामध्ये भारतासोबत तो युद्धही करेल, असंही लॉर्ड माउंटबॅटन यांनी सांगितलं होतं. आणि लॉर्ड माउंटबॅटन यांनी दुसरी हिंट अशी दिली होती जर जम्मू काश्मीर पाकिस्तानमध्ये विलीन झालं तर भारत काय करणार नाही, याच्यावरती आक्षेपही घेणार नाही, शिवाय भारत युद्धसुद्धा करणार नाही, असं लॉर्ड माउंटबॅटन यांनी राजा हरिसिंग यांना सांगितलेलं होतं. पण राजा हरिसिंगला ही काय मान्यच नव्हतं की पाकिस्तानमध्ये जाणं मान्य नव्हतं आणि भारतामध्ये जाणं मान्य नव्हतं. मग जून 1947 ही बैठक काय झाली, व्यर्थ ठरली, कारण दुसऱ्या दिवशी राजा हरिसिंग आणि लॉर्ड माउंटबॅटन यांची भेट होणार होती. पण राजा हरिसिंग यांनी पोटदुखीचं कारण दिलं आणि ही भेट मात्र काय केली होती, त्यांनी टाळलेली होती. आणि राजा हरिसिंगची तेव्हाची जून 1947ची जी कुठली पोटदुखी होती ती 2019 पर्यंत भारताची डोकेदुखीसुद्धा ठरलेली होती. आणि या डोकेदुखीचं कारण जर काय असेल तर ते मात्र आर्टिकल 370 होतं. पण आता यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण प्रत्यक्ष 370ला चर्चा करण्यापूर्वी जम्मू काश्मीर ज्या पद्धतीनं भारतामध्ये विलीन झालं त्याचं थोडक्यात आपण काय करणार आहोत तर पार्श्वभूमी पाहणार आहोत. आता एकंदरीत जेव्हा आपण म्हणतो की ऑक्टोबर 1947 जम्मू काश्मीर भारतामध्ये विलीन झालं तर किस्सा असा आहे की आझाद काश्मीर सेना जे की जम्मू काश्मीरवरती काय केली होती, हल्ला केली होती. आता जम्मू काश्मीरवरती हल्ला करणाऱ्या सेनेचं जर नाव काय असेल तर ती मात्र आझाद काश्मीर सेना असं तिचं नाव आहे. आता या आझाद काश्मीर सेनेचं वैशिष्ट्य काय असेल तर एक पाकिस्तानचा सिनियर कमांडर होता ज्याचं नाव होतं अकबर खान, आणि या अकबर खानने वजिरिस्तानमधल्या एक आदिवासी समाज जो की मुस्लिमच पण कसा आदिवासी समाज, या मुस्लिम आदिवासी समाजाच्या अंतर्गत जवळपास 20,000 सैन्याचं एक आझाद काश्मीर सेना काय केली होती, निर्माण केली होती. आणि हे 20,000 आझाद काश्मीर सेना घेऊन अकबर खान जर कुठल्या राज्यावरती किंवा संस्थानावरती हल्ला करायला निघाला होता तर तो मात्र जम्मू काश्मीरवरती हल्ला करण्यासाठी निघालेला होता. आता एकंदरीत वजिरिस्तानपासून हा सुरू झालेला प्रवास पुढे मुझफ्फराबादपर्यंत येतो, तिथून पुढे उरीमध्ये जातो, उरीपासून बारामुल्लाला येतो, आणि बारामुल्लापासून श्रीनगर याचं जे अंतर आहे ते बारामुल्ला ते श्रीनगर याचं अंतर केवळ 50 किलोमीटर आहे. आणि तेव्हा मात्र राजा हरिसिंग याला जाग येते. आता हरिसिंग यांना एक गोष्ट क्लिअर आउट होते की आत्ता भारताची मदत घेतल्याशिवाय आपल्याकडे दुसरा मार्ग नाही आहे. आता या बाबतीतच्या हालचाली राजा हरिसिंग मार्फत सुरू होतात. राजा हरिसिंग यांना असं वाटतं की भारताने काय करावं, जम्मू काश्मीरला मदत करावी. आता प्रश्न असा आहे की राजा हरिसिंग जेव्हा श्रीनगरपासून ही आझाद काश्मीर सेना किती किलोमीटर राहिली होती, 50 किलोमीटर राहिली होती. तत्कालीन समयी राजा हरिसिंग श्रीनगर सोडून जर कुठे प्रस्थान करत असतील तर श्रीनगर सोडून ते जम्मूला रवाना होतात. आणि श्रीनगर सोडत असताना त्याने एक चांगलं काम कोणतं केलं असेल तर ते मात्र दिल्लीला केलेला कॉल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला केलेला कॉल. आता जेव्हा हा कॉल दिल्लीमध्ये आला होता तत्कालीन समयी दिल्लीमध्ये एक चर्चा सुरू होती, आणि या चर्चेमध्ये 3 लोक समाविष्ट होते, ज्यापैकी एक होते पंडित नेहरू, दुसरं व्यक्तिमत्व होते सरदार वल्लभभाई पटेल, आणि तिसरं व्यक्तिमत्व होते लॉर्ड माउंटबॅटन.
आणि यापैकी पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांना असं वाटायचं की भारताने काय केलं पाहिजे, तर भारताने जम्मू काश्मीरला मदत केली पाहिजे. हे सरदार वल्लभभाई पटेल आणि पंडित नेहरू या दोघांचंही मत होतं. पण लॉर्ड माउंटबॅटन काय म्हणत होता, तर लॉर्ड माउंटबॅटनचं म्हणणं असं होतं की जम्मू काश्मीर भारताचा भाग नाही आहे. ओके, जम्मू काश्मीर सध्या भारताचा भाग आहे का, नाही आहे. मग जर भारताचा भाग जम्मू काश्मीर नसेल तर जम्मू काश्मीरला भारत काय करू शकत नाही, मदत करू शकत नाही. आणि जर भारताने तसा प्रयत्न केला बी, जम्मू काश्मीरला मदत करण्याचा प्रयत्न जरी केला, तर हे काय असेल, तर ही मदत आंतरराष्ट्रीय युद्ध ठरेल अशी भीती कुणाला होती, तर अशी भीती लॉर्ड माउंटबॅटन यांना होती. मग आता नेहरूंना ही गोष्ट पडत होती. आता नेहरू कसं होतं, तर नेहरू स्वतःला एक आदर्श नेते समजत होते. आता नेहरूंनाही असं वाटलं की आंतरराष्ट्रीय युद्ध ठरेल. मग आता हा जो कुठला लॉर्ड माउंटबॅटनचा स्टँड होता की जम्मू काश्मीर कुणाचा भाग नाही, भारताचा भाग नाही, आणि त्यामुळे भारत काय करू शकणार नाही, जम्मू काश्मीरला मदत करू शकणार नाही. मग तत्कालीन समयी जम्मू काश्मीरचे पंतप्रधान थोडक्यात मेहरचंद महाजन, ओके, जे की स्वतंत्र उत्तर भारतामध्ये परत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे काय राहिले आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुद्धा राहिले आहेत. मेहरचंद महाजन आणि व्ही.पी. मेनन हे दोन व्यक्ती दिल्लीवरनं जम्मू काश्मीरला जातात आणि जम्मू काश्मीरमध्ये जाऊन जम्मूमध्ये राजा हरिसिंग यांना निरोप सांगतात की बाबा भारत मदत करायला तयार आहे, काही अडचण नाही, पण त्यासाठी अगोदर काय करावं लागेल, जम्मू काश्मीरला भारताचा भाग व्हावा लागेल. सध्या मदत न करण्याचं कारण काय असेल, तर सद्यस्थितीला जम्मू काश्मीर काय नाही, भारताचा भाग नाही आहे. मग आत्ता इथे गोष्ट अशी होते की 26 ऑक्टोबर 1947च्या रात्री इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सिशन किंवा सामीलनामा, मराठीमध्ये काय म्हणू आपण त्याला, सामीलनामा. तर इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सिशनवरती राजा हरिसिंग 26 ऑक्टोबर 1947ला स्वाक्षरी करतात किंवा सही करतात. आणि त्यानंतर मग मेहरचंद महाजन आणि व्ही.पी. मेनन हे दोघंही मिळून जर कुठे येत असतील ते मात्र पुन्हा आणखीन दिल्लीला येतात. आणि 27 ऑक्टोबर 1947ला जम्मू काश्मीरच्या या इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवरती तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन स्वाक्षरी करतात. आणि 27 ऑक्टोबर 1947ला अधिकृतरित्या जम्मू काश्मीर जर कोणाचा भाग बनत असेल तर तो मात्र भारताचा भाग बनतो. मग आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे की जेव्हा 27 ऑक्टोबर 1947ला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवरती स्वाक्षरी होतात, तत्कालीन समयी जी कुठली आझाद काश्मीर सेना निघाली होती, या आझाद काश्मीर सेनेनं जर कुठपर्यंत आपला मोर्चा आणला होता, तर तो मात्र श्रीनगरपर्यंत आपला मोर्चा घेऊन आला होता. म्हणजे तत्कालीन तारखेला किंवा त्या तारखेला श्रीनगरवरती कब्जा जर कोणाचा होता तर ते मात्र आझाद काश्मीर सेनेचा होता. मग 27 ऑक्टोबर 1947ला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवरती लॉर्ड माउंटबॅटन यांची स्वाक्षरी झाल्यानंतर भारताचा भाग कोण बनला असेल तर तो मात्र जम्मू काश्मीर बनलेला आहे. मग इथून पुढे सुरू होते ती मात्र श्रीनगरला मुक्त करण्यासाठी किंवा आझाद काश्मीर सेनेच्या विरोधामध्ये भारताचे युद्ध सुरू होण्याची. 27 ऑक्टोबर 1947ला भारताची आर्मी किंवा सैन्य जर कुठे येत असेल तर ते मात्र 27 ऑक्टोबरच्या सकाळी भारतीय सैन्य जम्मू काश्मीरमध्ये येतं आणि आझाद काश्मीर सेनेच्या विरोधामध्ये काय होते, युद्धाला सुरुवात होते. आणि 27 ऑक्टोबर 1947 पासून हे युद्ध जर कधीपर्यंत चाललं असेल तर ते मात्र 31 डिसेंबर 1948 या संदर्भ कालावधी दरम्यान काय झालं आहे, हे युद्ध झालेलं आहे. आता जवळपास 1.25 वर्षाचा हा कालावधी आहे. म्हणजे हे युद्ध किती दिवस चाललं होतं, तर 1.25 वर्ष चाललेलं होतं. आता एक गोष्ट तर खरी आहे, जेव्हा इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवरती स्वाक्षरी झाली असेल आणि जम्मू काश्मीर भारताचा भाग बनला असेल तेव्हा बॅरिस्टरजींना ते सहज तरी मान्य केलं नसेल. इतकं तरी क्लिअर आहे की बॅरिस्टरजींना म्हणलं असेल का बाबा इन्स्ट्रुमेंट ॲक्सेशनवरती आता स्वाक्षरी झालेली आहे आणि जम्मू काश्मीर भारताचा भाग आहे, आपण आपलं सैन्य माघार घेऊ, असं तरी झालं नसेल. कारण बॅरिस्टरजींनाचा जो स्टँड होता तो स्टँड काय होता, जम्मू काश्मीरमध्ये कोणती प्रजा आहे, मुस्लिम प्रजा आहे. आता जुनागडमध्ये कसं होतं, हिंदू प्रजा होती, त्याच्यामुळे जुनागडमध्ये सार्वमत झालं आणि जुनागड कुठे आलं, भारतामध्ये आलं. मग बॅरिस्टरजींनाचा स्टँड काय होता, आत्ता इथे प्रजा कोणती आहे, मुस्लिम आहे, जम्मू काश्मीर पाकिस्तानचाच भाग बनला पाहिजे. पण आता इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशननुसार कोणाचा भाग बनला, भारताचा बनला. मग आता बॅरिस्टरजींना जेव्हा भारतीय सैन्य 27 ऑक्टोबर 1947ला जम्मू काश्मीरमध्ये दाखल झालं, तत्कालीन समयी बॅरिस्टरजींना वाईट वाटणं स्वाभाविक आहे किंवा साहजिक आहे. मग जेव्हा 27 ऑक्टोबरपासून हे युद्ध सुरू झालं, त्यानंतर मात्र बॅरिस्टरजींनाने एका बैठकीसाठी इन्व्हाइट करण्याचं काम सुरू केलं. जेव्हा युद्ध सुरू झालं त्याच्यानंतर बॅरिस्टरजींनाने एक दुसरी गोष्ट अशी घडवली की जो कुठला जम्मू काश्मीर बाबतीतचा मुद्दा आहे, जम्मू काश्मीरच्या बाबतीतचा जो मुद्दा आहे तो आपण बैठकीतनं चर्चा करून काय करू, सोडवू, असं मत कुणाचं ठरलं तर ते मात्र बॅरिस्टरजींनाचं. आणि विशेष म्हणजे यासाठी
बॅरिस्टर जिनाने काय केलं असेल तर बॅरिस्टर जिना यांनी लॉर्ड माउंटबॅटन आणि पंडित नेहरू यांना लाहोरला सुद्धा बोलवलेलं होतं की जम्मू काश्मीरचा जो वाद आहे तो आपण काय करू, बसून बैठकीमार्फत सॉल्व्ह करू. पण आता जनरली जेव्हा ही लाहोर बैठक बोलण्यात आली तेव्हा या लाहोर बैठकीला विरोध जरी कोणी केला असेल तर तो मात्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला होता. सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरूपेक्षा 14 वर्षांनी मोठे होते, पण सगळ्यात जास्ती आक्रमक सुद्धा कोण होते ते मात्र सरदार वल्लभभाई पटेल होते. मग जेव्हा पटेल यांनी या बैठकीला विरोध केला तेव्हा मात्र पंडित नेहरूंना ते काय करावं लागलं, मान्य करावं लागलं आणि लाहोरला पंडित नेहरू जाणं काय झालं, रद्द झालं. म्हणजे पंडित नेहरू लाहोरला गेले का, नाही आहे. मग त्यावेळेस लाहोरला जर कोण गेला असेल तर ते मात्र लॉर्ड माउंटबॅटन 1 नोव्हेंबर 1947ला बॅरिस्टर जिनाच्या भेटीसाठी कुठे गेले असतील तर ते मात्र बॅरिस्टर जिनाच्या भेटीसाठी कुठे गेले होते, लाहोरला गेलेले होते. आणि बॅरिस्टर जिनाचं मत काय होतं तत्कालीन समयीसुद्धा की सार्वमत घ्यावं किंवा प्लेबिसाइड करावं आणि त्याच्या आधारावरती काय करावं तर आपण जम्मू काश्मीरच्या बाबतीचा निर्णय घ्यावा. आता बॅरिस्टर जिनाचं म्हणणं असं होतं की मुस्लिम समाज असल्यामुळं काय होईल, काश्मीर सहज पाकिस्तानमध्ये विलीन होईल. पण पंडित नेहरूंनाही असं वाटायचं की बाबा जम्मू आणि काश्मीरमध्ये जम्मू आणि लडाखमध्ये हिंदू प्रजा किंवा हिंदू जनता बऱ्यापैकी आहे, फक्त प्रश्न राहतो तो मात्र काश्मीर व्हॅलीचा. पण काश्मीर व्हॅलीच्या बाबतीत एक असा दुसरा व्यक्ती आहे ज्याच्या बाबतीत त्यांना ते कॉन्फिडंट होते, शेख अब्दुल्ला. याच्यावरती आपण चर्चा करणारच आहोत नक्की शेख अब्दुल्ला कोण होते किंवा जम्मू काश्मीरमध्ये यांचा रोल काय होता. पण त्या अगोदर असं वाटायचं त्या काश्मीर व्हॅलीमध्ये मुस्लिम लोकसंख्या बहुतांश होती, पण ते सर्व मुस्लिम लोकसंख्या कोणाच्या बाजूने होती तर ती मात्र शेख अब्दुल्लाच्या बाजूने होती. आता शेख अब्दुल्ला आणि पंडित नेहरू हे दोन चांगले मित्र होते, चांगले मित्र म्हणण्यापेक्षा मित्र होते म्हणलं तरी सेफिशियंट आहे. आता याचे दोन मधले महत्त्वाचे पॉईंट काय होते तर शेख अब्दुल्लाला पाकिस्तानचे जे कुठलं इस्लामिक स्टेट होतं ते मान्य नव्हतं. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही होती, मुस्लिम लीगचा सगळ्यात जास्ती द्वेष करणारं व्यक्तिमत्व कोण होता तर तो सुद्धा शेख अब्दुल्ला होता. म्हणजे याचा अर्थ पंडित नेहरूंना काय वाटायचं तर काश्मीरची जी कुठली प्रजा आहे ती मुस्लिम जरी असली तरी कुणाची दिवाणी आहे, शेख अब्दुल्लाची आहे. आणि शेख अब्दुल्ला कोणाच्या फेवरमध्ये आहे तर तो मात्र भारताच्या फेवरमध्ये आहे. म्हणजे जम्मू आणि लडाखमध्ये तर ऑलरेडी कशी आहे, हिंदू प्रजा बहुप्रमाणामध्ये आहेच आहे. पण काश्मीर व्हॅलीमध्ये सुद्धा कुणाची दिवाणगी आहे किंवा सगळ्यात जास्त कुणाचं चालतं, शेख अब्दुल्लाचं चालतं. म्हणजे शेख अब्दुल्लामुळे तिथली सुद्धा मतं कुणाच्या बाजूला येतील, भारताच्या बाजूला येतील. मग शेख अब्दुल्लाच्या या गोष्टीसाठी म्हणजे यातलं एक साम्य गोष्ट काय होती, पंडित नेहरू आणि शेख अब्दुल्ला मित्र असण्याची गोष्ट काय होती तर शेख अब्दुल्ला समाजवादी व्यक्तिमत्व होते, पंडित नेहरू सुद्धा समाजवादी होते. शेख अब्दुल्ला धर्मनिरपेक्ष होता, सेक्युलर होता, तसेच पंडित नेहरू सुद्धा कसे होते, धर्मनिरपेक्षच होते. आणि हा त्यांच्यातला एक सामायिक दुवा राहिला होता. पण आता जनरली जेव्हा 1 नोव्हेंबर 1947ला लाहोरमध्ये ही बैठक सुरू होती आणि बॅरिस्टर जिनाचं मत होतं की जनमत संग्रह करावा. मग त्यानंतर याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबर 1947ला एक पंडित नेहरूकडून सर्वात मोठी चूक झाली असं म्हटलं जातं. म्हणजे नेहरूंच्या राजकीय आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी चूक जर कोणती असेल तर ती मात्र 2 नोव्हेंबर 1947ची चूक. कारण त्या दिवशी पंडित नेहरू यांनी अधिकृत घोषणा केली की काश्मीर बाबतीतचा जो मुद्दा आहे, ज्या मुद्द्याला हा मुद्दा आपण जनमत किंवा सार्वमत संग्रहाच्या मार्फत काय करणार आहोत तर सोडवणार आहोत. ही घोषणा 2 नोव्हेंबर 1947ला जर कोणी केली असेल तर ती मात्र पंडित नेहरू यांनी केलेली आहे. आणि पंडित नेहरूंची राजकीय आयुष्यातली सर्वात मोठी चूक कोणती होती तर ती मात्र सार्वमत किंवा जनमताच्या बाबतीत जम्मू काश्मीरची घोषणा. कारण याला सरळ विरोध कोणाचा होता तर याला सरळ विरोध सरदार वल्लभभाई पटेल यांचा होता. पण लॉर्ड माउंटबॅटन आणि बॅरिस्टर जिना यांच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू होती 1 नोव्हेंबर 1947ला. आणि बॅरिस्टर जिनाला जे हवं होतं त्याचीच घोषणा कोणामार्फत कोण केली असलं ती मात्र पंडित नेहरू यांनी केली. मग इथून पुढे मुद्दा सुरू होतो तो मात्र जम्मू काश्मीरचा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जाण्याचा. आता एकंदरीत त्याच्यावरती आपण डिटेल पाहणार नाही आहेत, पण थोडक्यात एक परिचय करून देतो की संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जेव्हा जम्मू काश्मीरचा मुद्दा गेला तेव्हा पंडित नेहरूंना असं अपेक्षित होतं की भारताच्या बाजूने सर्व देश काय करतील, स्टँड घेतील. पण पहिल्यांदाच तिथे पंडित नेहरू काय झाले, नाराज झाले. कारण अमेरिका आणि ब्रिटन या 2 राष्ट्रांनी जर या संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताच्या विरोधामध्ये स्टँड घेतला म्हणजे भारताला अपोज कुणी केला असेल ते मात्र अमेरिका आणि ब्रिटनने केला. आणि याचाच भाग असा झाला की बाबा इथं नेहरू नाराज झाले. पण यानंतर जेव्हा हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गेला होता त्याच्यावरती एक प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघाने काय केला होता तर जाहीर केला होता. आणि हा प्रस्ताव जर कधी आला असेल तर तो मात्र 21 एप्रिल 1948ला आला होता. आणि हा प्रस्तावामध्ये काही बाजू होत्या जे की भारतासाठी सकारात्मक होत्या. मग याच्यानुसारच लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो आपण जी आत्ता ठरलेली आहे ती
लाईन ऑफ कंट्रोल ठरली, त्यानंतर सीज फायर ऑर्डर अंतर्गतच ते ठरली होती आणि काही अटी होत्या, ज्यापैकी एक सार्वमताबाबतीत 3 अटी होत्या, ज्यापैकी पहिली अट काय होती, तर पहिली अट अशी होती की पाकिस्तानने आपलं सैन्य माघार घ्यावी, म्हणजे सीज ऑफ फायरमधले जे कुठले ट्रुस्टी ॲग्रीमेंट आहे. ओके, आता एकंदरीत जे मी आता म्हटलं की 21 एप्रिल 1948ला काय झालं, एक प्रस्ताव किंवा एक रेझोल्युशन कुणामार्फत जाहीर करण्यात आला, जे की संयुक्त राष्ट्रसंघामार्फत जाहीर करण्यात आला. कुणासाठी, तर भारतासाठी आणि पाकिस्तानसाठी. ज्यापैकी याचा पहिला भाग होता CFO, सीज फायर ऑर्डर. सीज फायर ऑर्डर नंतर नंबर 2चा भाग असा होता, त्याचं नाव होतं ट्रुस्टी ॲग्रीमेंट. ओके, ट्रुस्टी ॲग्रीमेंट, ज्याच्यामध्ये थोडक्यात काय आहे तर युद्ध समाप्ती. ओके, आणि तिसरं म्हणजे अन्य गोष्टींच्या संदर्भात, म्हणजे त्याला आपण थोडक्यात काय म्हणू, ऑदर्स. ओके, आता याच्यापैकी सर्वात महत्त्वाची बाब होती तो मात्र ट्रुस्टी ॲग्रीमेंट. आता या ॲग्रीमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचे 4 मुद्दे होते, ज्यापैकी पहिला मुद्दा काय होता तर तो मात्र पाकिस्तानसाठी होता. ही पाकिस्तानने आपलं सैन्य काय करावं, माघारी घ्यावं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सुद्धा पाकिस्तानच्या संदर्भातच होता, आणि तो दुसरा मुद्दा काय होता तर पाकिस्तानने आपलं सैन्य जसं माघारी घेतलेलं आहे तसंच जो कुठला या जनमतासाठी किंवा बहुमत वाढावं यासाठी जो कुठला आदिवासी समाज किंवा आदिवासी लोक इथे पाठवलेले होते, हे आदिवासी धर्माचे किंवा समुदायाचे लोकसुद्धा काय करावेत, पाकिस्तानने स्वतःकडे परत बोलवून घ्यावेत. आणि जेव्हा पाकिस्तान या दोन्हीही गोष्टी करेल, ओके, आपलं सैन्यसुद्धा मागे घेईल आणि आदिवासी समाजसुद्धा काय करेल, माघारी किंवा परत पाकिस्तानमध्ये बोलवेल. त्यानंतर तिसरी गोष्ट करायची होती ती मात्र भारताला, आणि भारताला जर तिसरी गोष्ट कोणती करावायची असेल तर भारताने त्यानंतर आपलं सैन्य परत काय करायचं होतं, परत घ्यावायचं होतं. म्हणजे भारतानं सैन्य कधी परत घ्यायचं आहे तर पाकिस्तानने अगोदर या 2 अटीची पूर्तता केल्यानंतर. त्याच्या अगोदर भारताला सैन्य परत घ्यायचं आहे का, नाही. पाकिस्तानने या 2 अटींची पूर्तता केल्यानंतर भारताला आपलं सैन्य परत घ्यायचं होतं. मग त्याच्या अंतर्गत परत हा युद्ध कधी संपलं तर 31 डिसेंबर 1948ला. आणि ज्या दिवशी हे युद्ध संपलं तेव्हाच्या वेळी एकंदरीत जम्मू काश्मीरचा जो कुठला भाग होता, जो की 100% भाग होता, यापैकी 1/3 भाग पाकिस्तानने ऑक्युपाईड केला होता किंवा पाकिस्तानच्या कब्जामध्ये होता. आणि 31 डिसेंबर 1948ला जम्मू काश्मीरच्या एकूण भागापैकी 2/3 भाग जर कोणाकडे होता तर तो मात्र भारताकडे राहिला होता. आत्ता ज्याला आपण म्हणतो, ज्या जम्मू काश्मीरला म्हणतो पाक ऑक्युपाईड काश्मीर, जो की 1/3 भाग आता कोणाकडे आहे, पाकिस्तानकडे आहे. ज्याला पाकिस्तान काय म्हणतो तर आझाद काश्मीर अशा नावाने उच्चार करतो, आणि 1/3 भागाला आपण काय म्हणतो तर पाक ऑक्युपाईड काश्मीर असं म्हणतो. म्हणजे एकंदरीत जम्मू काश्मीरच्या इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशननुसार काही जरी असलं तरी सद्यस्थितीला जम्मू काश्मीरचा किती भाग भारताकडे आहे तर तो मात्र 2/3 इतका भाग भारताकडे आहे. आता एकंदरीत या सर्व घटना कधी घडल्या होत्या, 1948ला. आणि 1948मध्येच भारताच्या किंवा नवीन स्वतंत्र भारतासाठी एक नवीन राज्यघटनेची निर्मिती होत होती, आणि तेव्हा मग सुरू होते ती मात्र जम्मू काश्मीर बाबतीतची कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस. आणि मग इथून सुरू होतो तो मात्र इतिहास आर्टिकल 370चा आणि 35A, की आर्टिकल 370 असेल किंवा आर्टिकल 35A असेल, यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश कसा झाला किंवा याच्या अंतर्गत काय करण्यात आलं किंवा आर्टिकल 370 ठेवण्याचा उद्देश काय होता. जेव्हा आपण कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेसला सुरुवात झाली असं म्हणतो त्यावेळेस असं म्हणतात की राजाने जेव्हा इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवरती स्वाक्षरी केली होती तेव्हा ती स्वाक्षरी करताना ते कंडिशनल होतं, म्हणजे त्याला काही अटी ठेवण्यात आल्या होत्या असं सुद्धा म्हटलं जातं. पण जवळपास भारताच्या सामीलनाम्यामध्ये जे जे कुठले संस्थाने भारतात सामील झाले त्या सर्वांचं डॉक्युमेंटरी प्रोसेस एकच होती. तरीही काय म्हणतात तर जम्मू काश्मीर काही कंडिशन सहित काय झाला होता, भारतामध्ये समाविष्ट झाला होता. आता जेव्हा भारतामध्ये एक संविधान सभा ऑलरेडी काम करत होती, या संविधान सभेमध्ये जम्मू काश्मीरमधनं कुणाचं प्रतिनिधित्व नव्हतं. याचं कारण काय होतं तर जम्मू काश्मीर तेव्हा भारताचा भाग नव्हता. मग आता अधिकृतरित्या भारताचा भाग जम्मू काश्मीर झाला होता. आणि जून 1948मध्ये एक गोष्ट करण्यात आली, एका विशेष तरतुदी अंतर्गत जम्मू काश्मीरचे 4 लोक काय करण्यात आले तर भारताच्या कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले किंवा भारताच्या संविधान सभेमध्ये समावेश करून घेण्यात आले. ज्यापैकी पहिलं व्यक्तिमत्व आहे शेख अब्दुल्ला, दुसरं व्यक्तिमत्व आहेत मिर्झा अब्दुल बेग, त्यानंतर नंबर 3चं व्यक्तिमत्व आहेत मसुदी, आणि नंबर 4चं व्यक्तिमत्व आहेत मोतीलाल बागडा. ओके, मोतीलाल बागडा, मसुदी, मिर्झा अब्दुल बेग आणि शेख अब्दुल्ला
हे 4 व्यक्तिमत्व जम्मू काश्मीरचं प्रतिनिधित्व कुठं करत होते, तर ते मात्र भारताच्या संविधान सभेमध्ये जम्मू काश्मीरचं प्रतिनिधित्व करत होते. आता याच्यामध्ये शेख अब्दुल्ला यांच्याबद्दल थोडक्यात परिचय करून देतो. शेख अब्दुल्ला अलीगड विश्वविद्यालयातनं MSc केलेले व्यक्तिमत्व होते आणि जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये या राजाची सत्ता होती तत्कालीन समयी यांना MSc केल्यानंतर सुद्धा केवळ मुस्लिम आहेत या कारणामुळे जम्मू काश्मीरमध्ये त्यांना काय भेटली नव्हती, नोकरी भेटली नव्हती. आणि पहिल्यांदा राजाच्या विरोधामध्ये आंदोलन उभा करणारे व्यक्तिमत्व जर कोण होतं तर ते मात्र शेख अब्दुल्ला होते. आणि राजाच्या विरोधामध्ये आंदोलन केल्यानंतर यांना काय करण्यात आलं होतं, ते मात्र जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. आणि यांना जेलमधनं जर कधी रिलीज करण्यात आला असेल, मी पूर्वीही सांगितलं की शेख अब्दुल्ला कोणाचे मित्र होते, नेहरूचे मित्र होते. आणि शेख अब्दुल्लांना जर कधी रिलीज करण्यात आला असेल तर ते मात्र 26 ऑक्टोबर ज्या दिवशी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवरती राजाने स्वाक्षरी केली होती, त्याच्यामध्ये दुसरी अट अशी होती की इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनमध्ये स्वाक्षरी केल्यानंतर शेख अब्दुल्लाला रिलीज केलं जाईल आणि जम्मू काश्मीरचं जे कुठलं एकूण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहे किंवा जी कुठली प्रशासकीय रचना आहे ते प्रशासकीय डिपार्टमेंट कुणाच्या अंतर्गत कुणाच्या नेतृत्वाखाली काम करेल, तर ते मात्र शेख अब्दुल्लाच्या नेतृत्वाखाली काम करेल असं सुद्धा ठरलेलं होतं. आणि त्याशिवाय म्हणजे त्यानंतर 26 ऑक्टोबर 1947 पासून जम्मू काश्मीरचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड म्हणून जर कोणी काम करत होतं तर ते मात्र शेख अब्दुल्ला करत होते, जे की भारताच्या फेवरमध्येच होते. ओके. त्यानंतर नंबर 2चे व्यक्तिमत्व आहेत मिर्झा अब्दुल बेग. आता या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे की सद्यस्थितीला म्हणजे आत्ता जशी जोडी आहे मोदी आणि अमित शहा यांची, तशी जोडी जर तेव्हा कोणाची होती तर ती मात्र शेख अब्दुल्ला आणि मिर्झा अब्दुल बेग. म्हणजे एकमेकांना विचारल्याशिवाय किंवा एकमेकांना सोडून कोणतेही काम ते दोन्ही व्यक्तिमत्व करत नव्हते. मसुदी आणि मोतीलाल बागडा हे एकूण 4 लोक भारताच्या संविधान सभेमध्ये जर कोणत्या राज्याचं प्रतिनिधित्व करत असतील तर ते मात्र भारताच्या संविधान सभेमध्ये जम्मू काश्मीरचं प्रतिनिधित्व करत होते. मग आत्ता मुद्दा जो येतो तो मात्र कलम 370च्या बाबतीत. मग आता एकंदरीत असं आहे की भारताचा ज्यावेळेस ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन तयार झालं होतं म्हणजे कच्चा मसुदा म्हणतो आपण. ओके. आत्ता ज्या कुठल्या 370 या नावाने ज्या कलमला ओळखतो ती कलम आहे ती पूर्वी कॉन्स्टिट्यूशनलमध्ये किंवा ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये 306A या नावाने ओळखली जात होती. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कच्च्या मसुद्यामध्ये जे कुठलं कलम आलं होतं ते कलम 370 जे आहे ते अगोदर कोणत्या कलमने ओळखलं जात होतं तरी मात्र 306A किंवा 306A या नावाने ते ओळखलं जात होतं. आणि कलम 370 मधल्या ज्या तरतुदी होत्या त्याच्या मागला पार्श्वभूमी काय होती तर वर्ष 1949 मध्ये एक दिल्ली अंडरस्टँडिंग पार पडली होती. दिल्ली ॲग्रीमेंट वेगळी आहे जी की वर्ष 1952 साली झाली होती. शेख अब्दुल्ला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये जी की 1952ची आहे तिचा आशय वेगळा आहे. आणि 1949ला जर काय होती तर ती मात्र दिल्ली अंडरस्टँडिंग होती. एक जे की साधी बैठकसुद्धा म्हणलं तरी चालेल. 1949ची दिल्ली अंडरस्टँडिंग कुणामध्ये पार पडली होती किंवा याच्यामध्ये कोण कोण उपस्थित होतं तर यापैकी एक आहेत पंडित नेहरू, दुसऱ्या नंबरचे व्यक्तिमत्व आहेत सरदार वल्लभभाई पटेल आणि नंबर 3चं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते मात्र शेख अब्दुल्ला. आणि यावरतीच म्हणजे एकंदरीत कलम 370 मध्ये ज्या तरतुदी आहेत जसं की राजा म्हणतो की बाबा ज्या इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवरती स्वाक्षरी केली होती ती कंडिशनल होतं. म्हणजे ज्यामध्ये 3 विषय भारत सरकारकडे दिले होते. डिफेन्सच्या संदर्भात असेल, ट्रान्सपोर्टच्या संदर्भात असेल किंवा कम्युनिकेशनच्या संदर्भात असेल किंवा एक्सटर्नल अफेअर्सच्या संदर्भात असेल. हे 3 विषयासाठीच आम्ही काय केलेलं आहोत तर भारताला आमचं हक्क दिलेले आहोत. मग या संदर्भात दिल्ली अंडरस्टँडिंग 1949ला पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि शेख अब्दुल्ला या 3 लोकांमध्ये पार पडली. आणि या दिल्ली अंडरस्टँडिंगच्या अंतर्गत या कलम 306A ज्याला आपण आता सध्या काय म्हणून ओळखतो किंवा फायनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय म्हणून ओळखतात तर 370 म्हणून ओळखतात. तर 370च्या बाबतीतच्या तरतुदी किंवा प्रोव्हिजन्स या दिल्ली अंडरस्टँडिंगमध्ये ठरल्या होत्या. आणि मग इथून सुरू झाला तो प्रवास मात्र आर्टिकल 370चा जो की भारतीय राज्यघटनेमध्ये अस्तित्वात आलं. आणि भारतीय राज्यघटनेत अस्तित्वात आल्यानंतर काही विशेष तरतुदी जम्मू काश्मीरला लागू झाल्या आणि 2019 पर्यंत आर्टिकल 370 आणि आर्टिकल 35A या 2 आर्टिकलमुळे जम्मू काश्मीर राज्य आणि भारतातले अन्य राज्य यांच्यामध्ये काय होतं वेगळेपण होतं. जसं की भारतातल्या कोणत्याही राज्याला वैयक्तिक संविधान नव्हतं पण जम्मू काश्मीरला वैयक्तिक संविधान होता. शिवाय कोणत्याही राज्याला ध्वज नव्हता तरीही जम्मू काश्मीरला ध्वज होता. मग आता नक्की आर्टिकल 370 आहे काय.
ओके, भारत जम्मू काश्मीरमध्ये आला, जम्मू काश्मीर भारतामध्ये आल्यानंतर ओके जम्मू काश्मीर भारतामध्ये आल्यानंतर त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस सुरू झाली. कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस जेव्हा सुरू झाली तेव्हा 4 सदस्य जम्मू काश्मीरचे कुठे आले, भारताच्या कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये आले. त्यानंतर दिल्ली अंडरस्टँडिंग पार पडली आणि दिल्ली अंडरस्टँडिंगचा परिपाक काय आहे तर तो मात्र आर्टिकल 370. आता नक्की आर्टिकल 370 आहे काय याच्याबद्दलचा आपण अभ्यास करूया. आता आर्टिकल 370च्या अगोदर आर्टिकल 370 भारतीय राज्यघटनेच्या ज्या भागामध्ये येतं त्याच्या संदर्भाचा एक थोडक्यात मी आशय देतो. आता आर्टिकल 370 भारताच्या ज्या भागामध्ये येतं तो भाग क्रमांक किती आहे तर तो मात्र भाग क्रमांक आहे 21. आता या 21चा विषय काय आहे किंवा भाग 21 मध्ये ज्या कलमा आहेत त्या कलमा कुठून कुठपर्यंत असतील तर त्या मात्र 369 पासून 392 पर्यंतच्या ज्या कलमा आहेत त्या सर्व कलम कशामध्ये किंवा आर्टिकल कशामध्ये आहेत तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 21 मध्ये आहेत. आणि याचं नाव जर काय असेल तर त्या मात्र या भागाचं नाव आहे तात्पुरत्या आणि संक्रमणकालीन तरतुदी. ओके, तात्पुरत्या आणि संक्रमणकालीन तरतुदी म्हणजे यालाच काय म्हणतात तर टेम्पररी अँड ट्रान्झिशनल प्रोव्हिजन्स. ओके, म्हणजे संक्रमणकालीन म्हणजे काय, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा तो संक्रमण अवस्थेमध्ये होता. अशा राज्यासाठी ज्या कुठल्या तरतुदी होत्या त्या सर्व कशा होत्या तात्पुरत्या होत्या. म्हणजे यामध्ये विशेष नावाचा शब्द कुठे होता का, म्हणजे स्पेशल प्रोव्हिजनचा शब्द कुठे होता का, अजिबात नाही. आता आर्टिकल 370 कोणासाठी आहे, जम्मू काश्मीर राज्यासाठी आहे आणि भाग 21 सुद्धा आर्टिकल कशामध्ये येतं तर भाग 21 मध्येच येतं. मग आता जनरली याच्यामध्ये विशेष शब्द जर कधी टाकण्यात आला असेल तर विशेष शब्द मात्र 13व्या घटनादुरुस्ती अंतर्गत टाकण्यात आलेला आहे. आणि 13वी घटनादुरुस्ती जर कधी पार पडली असेल तर ती मात्र वर्ष 1962 मध्ये पार पडली होती. आता 13वी घटनादुरुस्ती होण्यामागली पार्श्वभूमी जर काय असेल तर 13व्या घटनादुरुस्तीच्या अंतर्गत एक कलम ॲड करण्यात आलं होतं जिचं नाव आहे 371A. आणि 371A ही कलम जर कोणत्या राज्यासंदर्भात होती तर ती मात्र नागालँडच्या संदर्भात होती. आणि नागालँड भारतामध्ये आला होता आणि नागालँडला काय करण्यात आलं होतं काही तात्पुरत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. आता या नागा लोकांचं म्हणणं असं होतं की तुम्ही ज्या कलमामध्ये आमचा समावेश केलेला आहात तो कलम भाग 21 मध्ये आहे आणि त्याचं हेडलाईन काय आहे तर तात्पुरत्या आणि संक्रमणकालीन तरतुदी, म्हणजे त्या कधीही बंद केल्या जाऊ शकतात किंवा त्या काढून टाकल्या जाऊ शकतात. मग तत्कालीन समयी पंडित नेहरूने काय केले की नागा लोकांना शाश्वती देण्यासाठी किंवा या नागा लोकांच्या मनामध्ये जो संशय होता तो संशय दूर करण्यासाठी या भागाचा जो कुठलं नाव आहे की बाबा टेम्पररी अँड ट्रान्झिशनल प्रोव्हिजन याच्यामध्ये एक शब्द ॲड केला आणि याचं नवीन नाव काय करण्यात आलं असेल तर ते मात्र तात्पुरत्या संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी. म्हणजे इथे एक शब्द ॲड करण्यात आला जे की टेम्पररी ट्रान्झिशनल अँड स्पेशल प्रोव्हिजन्स. म्हणजे कलम 369 पासून 392 पर्यंतच्या ज्या कुठल्या तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदी कशा झाल्या तर त्या मात्र विशेष झाल्या. आणि कलम 370 हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 21 मध्ये समाविष्ट होतं, ज्या भागाला पुन्हा 13व्या घटनादुरुस्ती अंतर्गत कुठला शब्द ॲड करण्यात आला असेल त्या मात्र विशेष तरतुदी किंवा विशेष हा शब्द त्यामध्ये ॲड करण्यात आला. आता नक्की जे कुठलं आर्टिकल 370 आहे जम्मू काश्मीरच्या बाबतीत त्याच्या संदर्भातचा आपण सर्वात पहिल्यांदा अभ्यास करणार आहोत की नक्की 370 मध्ये जे कुठले प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या नक्की तरतुदी काय आहेत या संदर्भाचा अभ्यास आत्ता आपण याच्या पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण 370चा अभ्यास करतो जो की भाग 21 मध्ये मोडतो आणि आता सध्या तो कसा आहे तर टेम्पररी आहे, ट्रान्झिशनल आहे आणि विशेष म्हणजे स्पेशल प्रोव्हिजन्स सुद्धा ठरलेले आहेत. आर्टिकल 370चे 3 क्लॉज आहेत म्हणजे 371, 372, 373 आणि यानंतर आर्टिकल 371चे परत 4 सब क्लॉज आहेत ज्यामध्ये A, B, C आणि D हे 4 सब क्लॉज आर्टिकल 371चे आहेत. आणि त्यानंतर आर्टिकल 372 आणि आर्टिकल 373 असे एकूण अन्य 3 क्लॉज आहेत हे 370चे. आता यापैकी 371A ओके 371A हे आर्टिकल काय सांगतं तर हे आर्टिकल असं सांगतं की बाबा जम्मू काश्मीर राज्याला कलम 238 काय नसेल तर कलम 238 जम्मू काश्मीर राज्याला लागू नसेल. आता जनरली कलम 238 काय आहे बरोबर आहे कारण जम्मू काश्मीरच्या
आर्टिकल 371च्या 1 मध्ये काय सांगितलेलं आहे की कलम 238 लागू नसेल. आता तुम्हा सर्वांना एक गोष्ट माहितीच असेल, जेव्हा भारत स्वतंत्र झाला, जेव्हा भारताची राज्यघटना भारतासाठी लागू झाली, तेव्हा भारतामध्ये असलेल्या एकूण राज्यांची जी कुठली विभागणी होती, बरोबर आहे, एकंदरीत 4 राज्यांच्या किंवा 4 गटामध्ये करण्यात आली होती. आता हे 4 राज्य कोणते किंवा 4 राज्याचे गटांचे जे कुठलं वर्गीकरण आहे त्याचं थोडक्यात आपण आढावा पाहू. जेव्हा भारत निर्माण झाला किंवा भारताची निर्मिती झाली, भारताच्या राज्यघटनेचा अंमल सुरू झाला आणि भारतामधली जी कुठली एकूण राज्य निर्मिती करण्यात आली होती त्या एकूण राज्यांची विभागणी 4 गटामध्ये करण्यात आली होती. राज्य ए प्रकारचे राज्य, बी प्रकारचे राज्य, सी प्रकारचे राज्य आणि डी प्रकारचे राज्य. आता एकंदरीत ए प्रकारचे जे राज्य होते ते भारतीय राज्यघटनेच्या भाग 6शी संदर्भात होते आणि विशेष म्हणजे या कलमा कुठून कुठपर्यंत लागू होत्या तर 152 पासून 237 पर्यंत होत्या. आता सुद्धा भारताच्या राज्यघटनेमध्ये भाग 6 आहे आणि विशेष म्हणजे 152 पासून 237 पर्यंतच्या सर्वच कलमा याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आता राज्य निर्मितीच्या वेळेस जे कुठले 4 गटामध्ये विभागणी करण्यात आली होती त्यापैकी पहिला भाग ए जो की राज्यांच्या बाबतीत होता, जो की भाग भारतीय राज्यघटनेच्या भाग 6शी संदर्भात आहे. आता याच्यामध्ये ज्या कुठल्या राज्यांना ठेवण्यात आलं होतं, ज्या कुठल्या राज्यांना वर्ष किंवा 1935च्या कायद्याअंतर्गत प्रांत असं संबोधण्यात आलेलं होतं, हे 1935च्या कायद्याअंतर्गत प्रांत संबोधण्यात आलेले सर्वच राज्य भाग ए मध्ये ठेवण्यात आलेले होते. ओके, म्हणजे जे की भारतीय राज्यघटनेच्या 6व्या भागाच्या संदर्भात आहे आणि विशेष म्हणजे 152 पासून 237 पर्यंतच्या कलमा त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. त्यानंतर राज्यांचा दुसरा प्रकार आहे तो मात्र बी गटातील राज्य. ओके, बी गटातील राज्य हा भाग 7शी संदर्भात आहे भारतीय राज्यघटनेतल्या. आत्ता तो भाग अस्तित्वात नाही, हा भाग वेगळा, पण याच्याशी फक्त एकच कलम संबंधात होती, ती मात्र आर्टिकल 238 आणि याच्यामध्ये कोणते राज्य होते तर हैदराबाद, राजस्थान, म्हैसूर, जम्मू काश्मीर आणि 4 प्रकारचे आणखीन तत्सम राज्य तत्कालीन समयी बी गटामध्ये समाविष्ट करण्यात आले होते. आता थोडक्यात बी गटात असणाऱ्या राज्यांचं वैशिष्ट्य काय होतं, आता भारतामध्ये फक्त त्यांना सामावून घेण्यासाठी तत्कालीन समयी त्यांच्या काही अटी मान्य कराव्या लागल्या होत्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला, शिवाय त्यांना काही प्रलोभन सुद्धा दाखवावे लागले होते. ज्या राज्यांचं मत असं होतं की आम्ही भारतामध्ये येतो, काही अडचण नाही, पण आम्हाला आमचं सैन्य बाळगण्याची काय असावी, परवानगी असावी किंवा मुभा असावी. तर ज्या राज्याला स्वतःचं सैन्य बाळगण्याची मुभा होती ते राज्य कशामध्ये होते तर ते मात्र बी गटामध्ये होते आणि विशेष हा भारतीय राज्यघटनेतल्या भाग 7शी संदर्भात होते आणि एकच आर्टिकल यांना लागू होतं ते मात्र 238. आत्ता प्रश्न असा आहे की जे कुठलं 370 चा क्लॉज 1च्या अंतर्गत जो कुठला ए सब क्लॉज आहे, क्लॉज ए काय सांगतोय तर भारतीय राज्यघटनेतलं कलम 238 कुणाला लागू नसेल, जम्मू काश्मीरला लागू नसेल. म्हणजे एकंदरीत काय आहे तर भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या 4 गटातील राज्यापैकी जे कुठले बी गटातील राज्य आहेत ते कुणाला लागू नसतील तर ते मात्र जम्मू काश्मीरला यांच्या तरतुदी लागू नसतील असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. मग बाकी आहे तो मात्र भाग 8. थोडक्यात केंद्रशासित प्रदेशांचा समावेश कशामध्ये आहे 239 पासून 242 पर्यंत, याच्यामध्ये एकंदरीत केंद्रशासित प्रदेश आहेत. भाग 8 आत्ता सुद्धा कसा आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आहे, आता फक्त केंद्रशासित प्रदेश या नावाने ओळखलं जात होतं. आणि तत्कालीन समय जर कोणते राज्य होते तर ज्यांना चीफ कमिशनर स्टेट असं म्हणत होतो ते तेव्हा तिथे अस्तित्वात होते. आणि त्यानंतर आहे भाग 9 जो की कलम 243च्या संदर्भात आहे फक्त. आणि विशेष गोष्ट अशी आहे की 243 ही आत्ता आहे, तेव्हा फक्त अंदमान आणि निकोबार याच्यामध्ये होतं. आता अंदमान आणि निकोबार कशामध्ये टाकण्यात आला असेल तर भाग 8 मध्ये टाकण्यात आलेला आहे, कारण आता अंदमान आणि निकोबार काय आहे केंद्रशासित प्रदेश आहे. आणि आता भाग 9 कशा संदर्भात असेल तर ते मात्र परत 243 पंचायत राज आणि नगरपालिकेच्या संदर्भात आहे. म्हणजे 9 सुद्धा रद्द करण्यात आलं होतं, कारण 1956ची 7वी घटनादुरुस्ती झाली होती आणि 1956च्या 7व्या घटनादुरुस्ती अंतर्गत भारतीय राज्यघटनेतून भाग 7 आणि भाग 9 हे दोन्हीही भाग काय करण्यात आले होते तर ते मात्र रद्द करण्यात आलेले होते. म्हणजे एकंदरीत 1956ला ह्या राज्याच्या 4 गटांचं वर्गीकरण काय करण्यात आलं, संपुष्टात आणण्यात आलं. फक्त भारतामध्ये काय राहिले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, 4 गटातील राज्य होते का नाही. आणि त्यासोबत भारतीय राज्यघटनेतला भाग 7 आणि भाग 9 काय करण्यात आला, रद्द करण्यात आला. आता भारतीय राज्यघटनेत भाग 9 आहे, पण भारतीय राज्यघटनेतला भाग आत्ताचा 9 जो आहे त्याच्या अंतर्गत कलम 243 आत्ताही आहे. ओके, त्याच्यामध्ये चेंज नाही आहे, पण आता त्याच्या आशय मात्र काय झालेला आहे, बदललेला आहे. आता भारतीय राज्यघटनेत भाग 7 मात्र नाही आहे, डायरेक्ट 6 नंतर जर कोणता भाग येत असेल तर तो मात्र भाग 8 येतो. भाग 6 मध्ये काय आहेत तर
भाग 6 मध्ये राज्य आहेत आणि भाग 8 मध्ये काय आहेत तर केंद्रशासित प्रदेश आहेत. एकंदरीत हा याच्यापैकी कलम 238 कुणाला लागू नसेल तर कलम 238 जम्मू काश्मीरला लागू नसेल असं 371 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. यानंतर आहे 371B. ओके, 371B. 371Bचा आशय काय आहे तर 371B जर थोडक्यात लक्षात ठेवायचा असेल तर 371B भारताच्या संसदेला जम्मू काश्मीर बाबतीत जे अधिकार प्राप्त आहेत, परत एकदा रिपीट करतो मी, भारताच्या संसदेला जम्मू काश्मीरच्या बाबतीत जे अधिकार प्राप्त आहेत त्याच्या बाबतीतच्या प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी. ओके, म्हणजे भारतीय संसदेला जे अधिकार प्राप्त आहेत त्याच्या बाबतीतच्या तरतुदी कशामध्ये असतील तर त्या मात्र 371AB. ओके, 371B याच्यामध्ये काय आहेत तर भाग संसदेला प्राप्त असलेल्या अधिकाराबाबतीच्या तरतुदी यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. आता जनरली भारताची संसद केंद्र सूची किंवा समवर्ती सूची या बाबतीत कोणत्याही विषयाबाबतीत काय करू शकते, कायदा करू शकते. केंद्र सूची किंवा समवर्ती सूची याबाकी कोणत्याही बाबतीत कायदा करू शकते. पण आता जम्मू काश्मीरच्या बाबतीत याचं प्रोव्हिजन्स किंवा तरतुदी जर कुठे असतील त्या मात्र 371B मध्ये करण्यात आलेले आहेत. जर भारतीय संसदेला 3 विषयावरती कायदा करायचा असेल, ओके, कोणत्या, जे की इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशननुसार भारत सरकारला किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला राज्याने किंवा जम्मू काश्मीर स्टेटने दिलेले आहेत, ज्यापैकी एक आहे डिफेन्स म्हणजे संरक्षणाबाबतीत, दुसरा आहे एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र व्यवहाराच्या संदर्भात आणि तिसरा आहे कम्युनिकेशन किंवा ट्रान्सपोर्ट म्हणजे थोडक्यात संचार. या 3 विषयासंदर्भात जर भारतीय संसदेला कायदा करावायचा असेल तर भारतीय संसद कायदा करू शकते. पण जेव्हा भारतीय संसद असा कायदा करेल, हा कायदा या 3 विषयाशी संबंधित आहे का नाही, ओके, या 3 विषयाशी संबंधित आहे का नाही असा जर प्रश्न निर्माण झाला तर तत्कालीन समयी याच्यावरचा मुद्दा निकालात काढण्यासाठी भारतीय संसद काय करेल तर जम्मू काश्मीरच्या विधानसभेशी कन्सल्टेशन करेल. म्हणजे काय करेल तर चर्चा करेल आणि त्यानंतर याच्यावरती किंवा सल्लामसलत करेल आणि मगच ठरवलं जाईल की या 3 विषयाशी तो संदर्भात आहे का नाही. पण भारतीय संसदेचे अधिकार जे की जम्मू काश्मीर संविधानाच्या बाबतीत किंवा राज्यघटनेच्या राज्याच्या बाबतीत जे अधिकार आहेत ते कशामध्ये असतील तर ते मात्र संसदेच्या 371B अंतर्गत देण्यात आलेले आहेत. म्हणजे डिफेन्स, एक्सटर्नल अफेअर्स आणि कम्युनिकेशन या 3 विषयाच्या संदर्भात भारतीय संसद कायदा करू शकते, तेही जम्मू काश्मीरच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा विधानसभेच्या विनापरवाना. पण जेव्हा एखादा मुद्दा या जो कुठला कायदा करण्यात आलेला आहे तो कायदा या 3 विषयाशी संबंधित आहे का नाही याच्यावरती जेव्हा प्रश्न निर्माण होईल तेव्हा काय केलं जाईल, कन्सल्टेशन केलं जाईल. आणि हे कन्सल्टेशन कुणासोबत केलं जाईल तर ते मात्र जम्मू काश्मीरच्या विधानसभेशी हे कन्सल्टेशन केलं जाईल. त्यानंतर जर दुसरा भाग असा सांगतो 371Bचा, जर हे 3 विषय वगळता भारतीय संसदेला कोणत्याही अन्य विषयावरती जर कायदा बनवायचा असेल कुणाबाबतीत, जम्मू काश्मीर राज्याबाबतीत, तरीही भारतीय संसद तसा कायदा बनवू शकते. पण यासाठी अर्थ किंवा याचं हेतू असा आहे की यासाठी काय करावं लागेल तर भारतीय संसदेला जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेशी कॉन्करन्स करावं लागेल. इट मीन्स काय करावं लागेल तर त्यांची सहमती घ्यावी लागेल. यांच्याशी फक्त चर्चा नाही किंवा सल्लामसलत नाही तर काय करावं लागेल, जम्मू काश्मीरच्या विधानसभेची काय करावं लागतील तर ते मात्र त्यांची परवानगी घेऊनच अन्य विषयावरती काय करता येऊ शकतं, भारतीय संसदेला कायदा निर्माण करता येऊ शकतो. पण त्यासाठी अगोदर देशाच्या राष्ट्रपतीला म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीला काय करतो, राष्ट्रपती आदेश काढावा लागतो आणि त्यानंतरच भारतीय संसद काय करू शकते तर अन्य विषयाच्या संदर्भात कायदा करू शकते. म्हणजे 371A काय म्हणतं, कलम 238 जम्मू काश्मीरला लागू नसेल. त्यानंतर 371B काय सांगतं तर जम्मू काश्मीरच्या बाबतीत कायदे करण्याच्या बाबतीत भारतीय संसदेला जे अधिकार प्राप्त आहेत त्या अधिकाराच्या बाबतीत जी तरतुदी आहेत त्या मात्र याच्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आहे ते मात्र 371C. ओके, नंबर 1च्या क्लॉजचा तिसरा सब क्लॉज, नंबर 1च्या क्लॉजचा तिसरा सब क्लॉज म्हणजे C. ओके, तर C काय सांगतं की भारतीय राज्यघटनेमधलं आर्टिकल 1 आणि आर्टिकल 370 ओके
हे दोनच आर्टिकल काय असतील तर हे दोनच आर्टिकल फक्त जम्मू काश्मीरसाठी लागू असतील. म्हणजे आर्टिकल 1 आणि आर्टिकल 370 हे दोन आर्टिकल वगळता बाकी कोणतेही कलम भारतीय राज्यघटनेतले कुणाला लागू नसेल, जम्मू काश्मीरला लागू नसेल. आणि त्यानंतर 371D जे की चौथा क्लॉज आहे आणि या चौथ्या क्लॉजमध्ये सांगितलेलं आहे जेव्हा भारताच्या संसदेला किंवा भारतीय राज्यघटनेतले आर्टिकल 1 आणि 370 वगळून याच्याशिवाय आणखीन कोणत्या कलम जर जम्मू काश्मीरला लागू करावायच्या असतील तर त्यासुद्धा लागू करता येऊ शकतात. पण त्यासाठी सर्वात महत्त्वाची तरतूद काय आहे तर ती मात्र राष्ट्रपतीचा आदेश घ्यावा लागेल. आता राष्ट्रपतीला सुद्धा आदेश काढताना काय करावं लागेल, जर तुमच्याकडे दिलेले 3 विषय ज्यापैकी एक आहे डिफेन्स, दुसरा आहे एक्सटर्नल अफेअर्स आणि तिसरा आहे कम्युनिकेशन म्हणजेच संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दूरसंचार, या 3 विषयाच्या संदर्भात जर अन्य एखादं कलम असेल आर्टिकल 1 आणि 370 वगळता तर त्यावेळेस काय करावं लागेल, या 3 संदर्भात असेल तर यासाठी कन्सल्टेशन करावं लागेल. म्हणजे त्यांच्याशी सल्लामसलत करावं लागेल. कुणासोबत तर विधानसभेसोबत जम्मू काश्मीरच्या. आणि जर या 3 विषयाला वगळून अन्य कलम जर लागू करावायचा असेल राष्ट्रपती आदेशानेच, पण त्यावेळेस काय करावं लागेल तर राष्ट्रपतीचा आदेश काढण्या अगोदर जम्मू काश्मीरच्या विधानसभेची सहमतीच घ्यावी लागेल. आणि जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेच्या सहमतीनं कलम 1 आणि कलम 370 वगळता अन्य कोणतेही कलम जम्मू काश्मीरसाठी काय केलं जाऊ शकतं, लागू केलं जाऊ शकतं, असं 371D सेक्शनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हे झालं 371चे जे कुठले 4 सब क्लॉज आहेत ज्यामध्ये ABCD. आता या 4 सब क्लॉजपैकी तुम्हाला लक्षात एवढंच ठेवायचं आहे की राष्ट्रपती आदेश अशी जी वाक्यरचना आहे किंवा जे प्रोव्हिजन्स आहेत हे फक्त मात्र 2च ठिकाणी आहेत. ज्यापैकी पहिल्यांदा जर असं तरतूद कुठे असेल तर ती मात्र 371B मध्ये एक तरतूद आहे राष्ट्रपती आदेशाची, जे की आपल्याला पुढे आता कामाला येणार आहे, जे की 2019 मध्ये 370 रद्द कशी झाली त्या संदर्भाचा अभ्यास करताना ही गोष्ट आपल्यासाठी काय असणार आहे, कामाची आहे. तर 371B मध्ये एक राष्ट्रपती आदेशचा उल्लेख आहे आणि त्यानंतर दुसरा कुठे असेल तर तो मात्र 371D या ठिकाणी एक राष्ट्रपती आदेशाचा काय आहे उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणजे राष्ट्रपती आदेश 2 वेळा गरजेचा आहे. एक आहे 371B च्या अंतर्गत अन्य विषयाशी कायदा करायचा असेल भारतीय संसदेला तर, किंवा 371D च्या अंतर्गत भारतीय राज्यघटनेतलं कलम 1 आणि कलम 370 वगळता जर नवीन कुठलं कलम लागू करायचं असेल तर तत्कालीन समय सुद्धा काय लागतं तर राष्ट्रपतीचा आदेश लागतो. म्हणजे 2 ठिकाणी आत्तापर्यंत एकूण आर्टिकल 370 मध्ये 3 ठिकाणी तरतूद आहे. पण आत्तापर्यंत किती वेळा राष्ट्रपती आदेश गरजेचा आहे तर आत्तापर्यंत 2 वेळा राष्ट्रपती आदेश गरजेचा लागलेला आहे. ज्यापैकी एक आहे 3 विषयाशी वगळता नवीन कायदा करायचा असेल भारतीय संसदेला तर राष्ट्रपती आदेश लागेल, किंवा कलम 1 आणि 370 वगळता सुद्धा काय लागेल राष्ट्रपती आदेश लागेल. ही आहे आर्टिकल 371 आणि त्याचे 4 सब क्लॉज. आता त्यानंतर आहे आर्टिकल 372. ओके, आर्टिकल 372. आर्टिकल 372 काय आहे तर आर्टिकल 372 मध्ये जम्मू काश्मीरला भारतात विलीन करून घेण्यासाठी ज्या कुठल्या थोडक्यात सवलती देण्यात आल्या होत्या. म्हणजे जसं तिथले वजीर आझम पंतप्रधानला म्हणलं जात होतं. आता खरं तर एका देशामध्ये 2 पंतप्रधान असू शकत नाहीत, बरोबर आहे. आता भारतीयांना जी कुठली मुख्य अडचण होती एक देश एक संविधान, पण जम्मू काश्मीरमुळे काय व्हायला लागलं, एकाच देशात 2 पंतप्रधान 2 संविधान 2 विधान 2 ध्वज व्हायला लागले. पण ज्या कुठल्या त्यांना वैयक्तिक संविधान किंवा स्वतंत्र ध्वज देण्यात आला होता हे आर्टिकल 372 च्या अंतर्गत त्यांना काय करण्यात आला होता, वैयक्तिक संविधान आणि स्वतंत्र ध्वज देण्यात आला होता. याशिवायही बऱ्याच तरतुदी आहेत, पण आपल्यासाठी ज्या कुठल्या महत्त्वाच्या आहेत त्या 2 मात्र कोणत्या तर जम्मू काश्मीरला वैयक्तिक संविधान आणि दुसरी गोष्ट होती स्वतंत्र ध्वज, जे की 372 मध्ये देण्यात आलं होतं. आता त्यानंतर आहे तो मात्र 373. ओके, त्याचा क्लॉज आहे 373 मध्ये कलम 370 रद्द करण्याची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये सांगत असताना असं सांगण्यात आलेलं आहे की कलम 370 जर पूर्णतः किंवा अंशतः, ओके, सर्वच किंवा काही प्रमाणात जर तुम्हाला रद्द करावायचा असेल तर तुम्ही ते करू शकतात. ओके, ते तुम्ही करू शकतात. पण ते कसं तर च्या अगोदर तसा आदेश कोण काढतील, राष्ट्रपती काढतील. ओके, राष्ट्रपती काय करतील, आदेश काढतील. राष्ट्रपती जेव्हा आदेश काढतील हा आदेश जम्मू काश्मीरच्या संविधान सभेची परवानगीने काढतील. ओके, मी काय म्हणतोय, संविधान सभा म्हणतोय, विधानसभा म्हणत नाही. या ठिकाणी कोण आहे,
जम्मू काश्मीरची विधानसभा आहे. या ठिकाणी कोण आहे? जम्मू काश्मीरची विधानसभा आहे. इथे विधानसभा आहे का? नाही. इथे कोण आहे? संविधान सभा आहे. ओके, हे लक्षात घ्या. आता प्रश्न असा आहे की जम्मू काश्मीरची संविधान सभा 1957मध्ये जेव्हा जम्मू काश्मीरसाठी स्वतंत्र राज्यघटना निर्माण केली आणि ती लागू झाली, लगेच 1957मध्ये जम्मू काश्मीरची संविधान सभा बरखास्त झाली होती. म्हणजे आता अडचण अशी होती, जर कलम 370 रद्द करायचे असेल तर त्यासाठी राष्ट्रपतीला काय करावं लागेल? आदेश काढावा लागेल. आता आदेश काढायचा आहे, पण तो आदेश काढण्यासाठी तसं रिकमेंड करावं लागतं. ओके, रिकमेंड करावं लागतं. इथं कन्सल्टेशन आहे आणि कन्करन्स आहे, पण इथं कन्सल्टेशन किंवा कन्करन्स आहे का? नाही आहे. इथं रिकमेंडेशन करावं लागतं आणि रिकमेंडेशन कोण करावं लागतं? तर जम्मू काश्मीरच्या संविधान सभेनं. आता प्रश्न असा आहे की 370 जर रद्द करायची असेल तर संविधान सभेची परवानगी लागेल. आता मुळात प्रश्न असा आहे की संविधान सभाच अस्तित्वात नाही, तर आता आर्टिकल 370 रद्द कसं करायचं? बरोबर आहे ना. आता आर्टिकल 370 रद्द कसं होईल जर जम्मू काश्मीरमध्येच संविधान सभा अस्तित्वात नसेल? तर आता काही लोकांचं म्हणणं असं होतं, जर संविधान सभाच अस्तित्वात नाही तर आर्टिकल 370 सुद्धा अस्तित्वात नाही. बरोबर आहे. काही लोकांचं म्हणणं असं होतं, म्हणजे ज्या त्या लोकांची डेफिनेशन वेगळी होती. काही लोकांची डेफिनेशन अशी होती की आता जम्मू काश्मीरमध्ये संविधान सभा नाही आहे तर आर्टिकल 370 आता कधीच हटू शकत नाही. ओके, ही झाली पहिली डेफिनेशन. पण शहासारखे किंवा अमित शहाने याची डेफिनेशन कशी केली असेल? जर आता संविधान सभाच अस्तित्वात नाही तर आर्टिकल 370 सुद्धा अस्तित्वात नाही. म्हणजे प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी असू शकते. काही लोकांना असं वाटायचं की 368 अंतर्गत भारताच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करावी आणि आर्टिकल 370 काढून टाकावं. काही लोकांचं मत असं होतं. काही लोकांचं मत असं होतं की फक्त संविधान सभेची परवानगी घेईपर्यंतच काय करावी? जम्मू काश्मीरमध्ये नवीन संविधान सभा निर्माण करावी, त्याच्याकडून रिकमेंड करावं, राष्ट्रपती आदेश काढतील आणि 370 रद्द होईल आणि त्यानंतर मग संविधान सभा आणखीन काय करावी? बरखास्त करावी. म्हणजे प्रत्येक लोकांचे वेगवेगळे मत होते. पण एक गोष्ट अशी होती की 370 मध्ये जी अडचण होती, 370चा क्लॉज 3 जो आहे, क्लॉज 3 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की संविधान सभेची परवानगी लागेल आणि संविधान सभा सध्या अस्तित्वात नव्हती. ओके, मग आता यासाठी ज्या कुठल्या घटना करण्यात आल्या त्याच्याबद्दलची चर्चा आपण 5 ऑगस्ट 2019ला जे काही घडलं त्याच्या संदर्भात आपण पाहणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये. पण 370 जर एकंदरीत काय असेल तर 370 मात्र एकंदरीत हे होतं. आता जेव्हा भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला किंवा भारतीय राज्यघटना लागू झाली, तत्कालीन समयी आपोआपच आर्टिकल 370 सुद्धा काय झालं? लागू झालं. आता हे आर्टिकल 370 लागू करण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी करण्याची गरज होती का? अजिबात नाही. म्हणजे 370 भारतीय राज्यघटनेबरोबर आपोआप लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर येतो तो मात्र कलम 35A चा मुद्दा. ओके, हे झालं आर्टिकल 370. आता आर्टिकल 370च्या नंतर जो मुद्दा आहे तो आहे 35A. भारतीय राज्यघटनेमध्ये कसा आला? आता एकंदरीत भारताचा भाग 3, ओके, भाग 3 कशा संदर्भात आहे? तर भारतीय राज्यघटनेतला भाग 3 हा मूलभूत अधिकाराच्या संदर्भात आहे, ज्यामध्ये एकूण 12 ते 35 पर्यंतच्या कलमांचा समावेश आहे. ओके, राईट आहे. 12 ते 35 या कलम कशा संदर्भात आहेत? तर मूलभूत अधिकाराच्या संदर्भात आहेत. आणि भारतीय राज्यघटनेत जो कुठला मुद्दा जम्मू काश्मीरच्या बाबतीत आहे तो मात्र कोणता आहे? तर तो मात्र 35A चा मुद्दा आहे. आता एकंदरीत जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 35A कुठेच आढळत नाही. ओके, हे लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेचे कुठलेही अपडेट किंवा कुठलेही वर्जन वाचा, कुठल्याही वर्जनमध्ये आर्टिकल 35A तुम्हाला कुठेही आढळणार नाही आहे. आता एकंदरीत जर 35A कसा आला असेल? कलम 35A भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही आढळत नाही. मग आता भारतीय राज्यघटनेत कलम 35A नसेल तर 35Aचं प्रोव्हिजन कुठे आहे हे सुद्धा पाहावं लागेल. आता जेव्हा भारतीय राज्यघटनेचा अंमल कधी लागू झाला? वर्ष 1950 मध्ये लागू झाला आणि 1950 मध्येच राष्ट्रपतीचा पहिला आदेश आला आणि राष्ट्रपतीचा पहिला आदेश तो कुणा बाबतीत होता? तर जम्मू काश्मीरच्या बाबतीत होता की भारतीय संसद जम्मू काश्मीरच्या बाबतीत कोणते निर्णय किंवा अधिकार घेऊ शकते या संदर्भातचा पहिला आदेश राष्ट्रपती आदेश जो की 1950ला आला. पण हा पहिला आदेश खूप असा काय म्हणून आपण सिरियस आदेश होता असं मानलं जात नाही. त्यानंतर दुसरी घटना आहे ती मात्र वर्ष 1951ची. त्यानंतर आहे वर्ष 1952ची आणि 52ला मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे 52ला जर काय झालं असेल तर 52ला दिल्ली ॲग्रीमेंट घडली आणि या दिल्ली ॲग्रीमेंटमध्ये काय असेल तर दिल्ली ॲग्रीमेंटनुसार परत
वर्ष 1954ला एक सर्वात महत्त्वाची घटना घडली, तो मात्र राष्ट्रपती आदेश. आणि जम्मू काश्मीर बाबतीत पहिल्यांदा तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पहिला सिरियस ऑर्डर किंवा पहिली प्रेसिडेन्शियल ऑर्डर वर्ष 1954च्या 14 मे रोजी आणण्यात आली. आणि याच 14 मे 1954च्या राष्ट्रपती आदेशामध्ये जर कोणत्या घटकाचा किंवा कोणत्या आर्टिकलचा समावेश होता तर तो मात्र कलम 35A चा समावेश इथून करण्यात आलेला होता. म्हणजे कलम 35A भारतीय राज्यघटनेत जरी नसली तर याच्याबद्दलच्या तरतुदी कुठे आहेत तर ते मात्र वर्ष 1954ला भारताचा पहिला किंवा देशाच्या राष्ट्रपतीने जो कुठला पहिला प्रेसिडेन्शियल ऑर्डर किंवा राष्ट्रपती आदेश जम्मू काश्मीरसाठी लागू केला होता त्याच्यामध्ये आर्टिकल 35A चा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेत 35A कुठेही समाविष्ट नाहीये, तर एक महागल्ल्या वाटेने त्याला आणण्यात आलं होतं. आणि महागल्ली वाट जर कोणती होती तर ती मात्र राष्ट्रपती आदेश. याच्यामध्ये आर्टिकल 35A याच्याबद्दलच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. आता नक्की आर्टिकल 35A काय आहे याच्याबद्दलचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत, किंवा आर्टिकल 35A अंतर्गत कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्याचा अभ्यास आपण आत्ताच्या या स्लाइडमध्ये काय करणार आहोत. आर्टिकल 35A नक्की आहे काय तर आर्टिकल 35A जे कुठले जम्मू काश्मीरचे स्थायिक नागरिक आहेत. ओके, काय म्हणतो मी, जम्मू काश्मीरचे जे कुठले स्थायिक नागरिक आहेत हे स्थायिक नागरिक कोण असतील किंवा स्थायी नागरिक कोण असतील हे ठरविण्यासंदर्भाची जी तरतूद आहे ती मात्र आर्टिकल 35A मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजे की ज्या वेळेस एखादा व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये असेल तेव्हा तो त्या जम्मू काश्मीरचा स्थायी नागरिक आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार जम्मू काश्मीरच्या विधानसभेला आर्टिकल 35A अंतर्गत देण्यात आलेला आहे. आणि याशिवाय जम्मू काश्मीरची विधानसभा या स्थायी नागरिकांसाठी काय करू शकते, काही स्पेशल प्रोव्हिजन्स किंवा विशेष अधिकार बहाल करू शकते. आणि तत्कालीन समयी असं म्हणता नाही येणार की काही मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे, त्याच्यामुळे जम्मू काश्मीर विधानसभा स्थायी नागरिकांना विशेष अधिकार देऊ शकत नाही असं म्हणता येऊ शकत नाही. म्हणजेच काय आहे तर आर्टिकल 35A च्या अंतर्गत जम्मू काश्मीर राज्य किंवा विधानसभा जम्मू काश्मीरचा स्थायी नागरिक कोण असेल हे ठरवू शकतं. स्थायी नागरिक आणि अस्थायी नागरिक यांच्यामध्ये डिफरन्शिएट करू शकतं. शिवाय स्थायी नागरिकांना काही विशेष अधिकार सुद्धा देऊ शकते. आता विशेष अधिकार म्हणजे कसं तर थोडक्यात तुम्हाला माहिती आहे यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये भारतातल्या अन्य राज्यातील कोणत्याही व्यक्तीला जमीन खरेदी करता येत नव्हती, म्हणजे स्थायी संपत्ती घेता येत नव्हती. कशामुळे तर आर्टिकल 35A मुळे. याशिवाय जम्मू काश्मीरमधल्या आरक्षणाचा लाभ ऑलरेडी जम्मू काश्मीरमध्ये आणि फक्त SC आरक्षण लागू होतं, STचं आरक्षण जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हतं. आणि ज्या कुठला आरक्षण आणि नोकरी बाबतीतच्या ज्या तरतुदी होत्या या फक्त स्थायी नागरिकांच्या बाबतीत होत्या. आता काही व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये अशी आहेत की जे 50 वर्षापासून जम्मू काश्मीरमध्ये राहतात पण ते जम्मू काश्मीरचे काय नाहीत, स्थायी नागरिक नाही आहेत. आणि ते जम्मू काश्मीरमध्ये 50 वर्षापासून जरी राहत असले तरी त्यांना आरक्षण नोकरीमध्ये लाभ घेता येत नाही, शिवाय ते जमीनसुद्धा खरेदी करू शकत नाहीत. याचं कारण काय असेल ते मात्र स्थायी नागरिक नाही आहेत यासाठी. याशिवाय महिलांच्या बाबतीत सुद्धा यामध्ये आहेत. आता महिलांच्या बाबतीत काय आहेत, जर समजा जम्मू काश्मीरच्या एखाद्या महिलेनं भारतातल्या अन्य कुठल्याही राज्यातल्या मुलाशी जर लग्न केलं तर त्या संबंधित महिलाचा जमिनीचा जो कुठला मालकी हक्क आहे तोही, मतदानाचाही हक्क आणि संपत्तीवरला हक्कसुद्धा काय होतो, संपुष्टात येतो. आणि सोबत तिला जे सिटिझनशिप भेटलेली आहे किंवा स्थायी नागरिक जर ती जम्मू काश्मीरची असेल तर ती सुद्धा आपोआप काय होते, संपुष्टात येते. आता याबद्दल पुन्हा जम्मू काश्मीर सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे उच्च न्यायालयाने 2002 मध्ये एक निर्णय दिलेला आहे, त्यामुळे याच्यात थोडासा बदल आहे. पण पूर्वी काय होतं तर आर्टिकल 35A च्या अंतर्गत जर त्या महिलेनं किंवा जम्मू काश्मीरच्या स्थायी नागरिकाने म्हणजेच महिलेने अन्य राज्यातल्या पुरुषाशी जर लग्न केले तर तिचे तिथले जम्मू काश्मीरमधले सर्व विशिष्ट अधिकार काय होत होते, संपुष्टामध्ये येत होते. आणि आणखीन सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर जम्मू काश्मीरमध्ये आत्तासुद्धा मतदान म्हणजे 2019 पर्यंत फक्त स्थायी नागरिकांनाच मतदान प्राप्त होतं. स्थायी नागरिक वगळता अन्य कोणत्याही व्यक्तीला मतदान प्राप्त नव्हतं. म्हणजे आर्टिकल 35A भारतीय राज्यघटनेत जरी कुठे आढळत नसले तरी ती मात्र राष्ट्रपती आदेशामध्ये 1954च्या आढळते. आणि 1954च्या राष्ट्रपती आदेशामार्फतच आर्टिकल 35A आणण्यात आलं. आणि विशेष म्हणजे राष्ट्रपती आदेशामार्फत आलेलं आर्टिकल 35A हे परमनंट रेसिडेन्शियलच्या मार्फत किंवा संबंधित आहे. आणि विशेष म्हणजे त्या परमनंट रेसिडेन्शियलला जे कुठले विशेष अधिकार प्राप्त आहेत या विशेष अधिकाराबाबतीत ज्या कुठल्या तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदी कशामध्ये असतील त्या मात्र आर्टिकल 35A च्या संदर्भात आहेत. आणि आर्टिकल 370
टी आणि आर्टिकल 35A याच्यामुळे भारतातले अन्य राज्य आणि जम्मू काश्मीर यांच्यामध्ये काय फरक निर्माण होत होता किंवा जम्मू काश्मीर राज्य चर्चेत राहण्याचं कारण काय होतं, तर दुहेरी नागरिकत्व भारतातल्या अन्य कोणत्याही राज्याला ड्युअल सिटिझनशिप नव्हती, फक्त कोणाला होती तर ते मात्र दुहेरी नागरिकत्व जम्मू काश्मीरला प्राप्त होतं. याचं कारण जर काय होतं तर ते मात्र जम्मू काश्मीरला स्थायी नागरिक निवडण्याचा अधिकार आर्टिकल 35A मध्ये होता, जे की आत्ताच आपण काय केलेलं आहे पाहिलेलं आहे. म्हणजे आर्टिकल 35A मुळे यांना काय करण्यात आलं होतं, दुसऱ्या राज्यापासून जम्मू काश्मीर राज्य थोडंसं वेगळं दिसत होतं. याशिवाय दुसरी बाब आहे ती मात्र स्वतंत्र 2000 संविधान, जे की आर्टिकल 372 जे की आत्ताच आपण पाहिलं होतं, यामुळे त्यांचं स्पेशल स्टेटस आपोआप दिसून येत होतं. त्यानंतर आर्थिक आणीबाणी म्हणजे आर्टिकल 360 जे की जम्मू काश्मीरला लागून होतं. याशिवाय विधानसभेचा कार्यकाळ, भारतातल्या अन्य सर्व राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा होता, 5 वर्षाचा होता, पण जम्मू काश्मीर राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ किती होता, 6 वर्षाचा राहिला होता. आणि मतदानाचा अधिकार जो की फक्त कुणाला होता, जम्मू काश्मीरमध्ये स्थायी नागरिकांना किंवा परमनंट रेसिडेन्शियललाच होता, जो की अन्य राज्यांना देण्यात आलेला नव्हता. आणि या 370 किंवा 35A आर्टिकल अंतर्गत भारतातले अन्य राज्य आणि जम्मू काश्मीर यांच्यामध्ये हा डिफरन्शिएट करण्यात आलेला होता. आता एकंदरीत हे आर्टिकल 370 आणि आर्टिकल 35A जे की नुकतेच रद्द करण्यात आले आहे किंवा बरखास्त करण्यात आलेले आहेत. आणि आता इथून पुढे ही जी कुठली प्रक्रिया आहे, म्हणजेच काय म्हणतो आपण, आर्टिकल 35A आणि 370 ज्या पद्धतीने रद्द करण्यात आलेलं आहे, आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलं, जे की फक्त आर्टिकल 370 आणि 35A भारतीय राज्यघटनेत किंवा हे कसं आणण्यात आलं किंवा आर्टिकल 370चे प्रोव्हिजन्स काय आहेत किंवा आर्टिकल 35A चे प्रोव्हिजन्स काय आहेत आणि या प्रोव्हिजन्समुळं भारतातले अन्य राज्य आणि जम्मू काश्मीर यांच्यामध्ये कुठला फरक निर्माण होतो. आत्ता जे मी समोर तुम्हाला फरक दाखवले आहेत ते फक्त मोजके फरक आहेत. असे अन्य बरेच फरक आहेत जे की जम्मू काश्मीर आणि भारतातल्या अन्य राज्यामध्ये फरक किंवा काय करतात तर स्पष्टपणे जाणवतो. हे झालं फक्त आत्ताच्या व्हिडिओमध्ये की 370 आणि 35A भारतीय राज्यघटनेमध्ये कसं आले. आता याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये जो पाहणार आहोत आपण तो मात्र आहे आर्टिकल 370 आणि 35A हे दोन्हीही आर्टिकल भारतीय राज्यघटनेमधनं कसे रद्द करण्यात आले किंवा यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कोणती प्रोसिजर अवलंबण्यात आली. कारण आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर 370 रद्द करायचे असेल तर 370 क्लॉज 3 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जम्मू काश्मीरच्या संविधान सभेने तसं काय केलं पाहिजे, रिकमेंडेशन केलं पाहिजे. आणि सध्या तरी संविधान सभा अस्तित्वात नाही आहे. तर आता इथून पुढे मोदी सरकारच्या जाहीरनाम्यामार्फत किंवा वचननाम्यामध्ये जो कुठला मुद्दा होता आर्टिकल 370 रद्द करण्याचा आणि तो आता झालेला सुद्धा आहे, तर आता आर्टिकल 370 रद्द करण्यासाठी मोदी सरकारने जो कुठला फंडा अवलंबलेला आहे तो फंडा आपण येणाऱ्या पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये 370 आणि 35A याच्या विशेष तरतुदी काय आहेत इतकंच आपल्याला पाहायचं होतं. याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये मात्र आपण 5 ऑगस्ट 2019ला ज्या पद्धतीनं भारतातून किंवा भारतीय राज्यघटनेतून आर्टिकल 370 आणि 35A रद्द करण्यात आलं त्याच्यावरती चर्चा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. थँक्यू.